आजची मीटिंग कन्फ्युजन टू क्लिअरिटी असेल. आजच्या मीटिंगमध्ये आपण दोन विषय शिकणार आहेत. नेटवर्क का बिल्ड करायचं आणि नेटवर्क कसं बिल्ड करायचं. तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की नेटवर्क का बिल्ड केलं पाहिजे. तर आपण डायरेक्ट स्क्रीनवर जाऊया. स्क्रीनवर काही पॉईंट्स येतं, त्या पॉईंटवर आपण चर्चा करूया. विषयाचं नाव आहे व्हाय अँड हाऊ टू बिल्ड नेटवर्क. तर 9 बेनिफिट्स ऑफ बिल्डिंग द नेटवर्क. 9 बेनिफिट्स आहेत ज्याच्यामुळे नेटवर्क बिल्ड होऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुम्ही नेटवर्क बिल्ड केलं पाहिजे. पहिला बेनिफिट आहे नेटवर्क बिल्डिंगचा. डिस्ट्रीब्युटर गिव्ह विल रिस्पॉन्स. डिस्ट्रीब्युटर तुम्हाला रिस्पॉन्स देऊ शकतो काम करण्यासाठी. जर मी इथं अमोल सरला बिझनेसमध्ये जॉईन केलं किंवा प्रोडक्ट दिलं, तर तो प्रोडक्ट वापरल, त्याला रिझल्ट येईल नाही येईल, जरी आला तरी तो सिरियस होईल नाही होईल. याच्यामुळं कधी कधी काय होतं, आपली प्रोसेस लॉंग होऊन जाते. पण जर एखाद्या डिस्ट्रीब्युटरला तुम्ही डिस्ट्रीब्युटर बनवलं, तर तो माणूस जॉईन होतो बिझनेसमध्ये. का? कारण की मला जर टीम बनवली तरच पैसे भेटणार आहेत. सगळ्यांनी समजून घ्या, मी जे बोलतोय ते तुमच्या भाषेत लिहून घ्या की काय तुम्हाला अप्लाय करायचे. नोट्स ॲज इट इज बनवण्यापेक्षा मी जे बोलतोय त्याच्यामध्ये तुम्ही काय चुका करतात, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही लिहिलं पाहिजे. 2025ला फार मोठा धमाका होणार आहे. आपण सगळे रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. 2025 मध्ये मला असं वाटतं 3x बिझनेस करणार आहे. जो महिन्याचा बिझनेस गेलाय ना, त्याच्या 3 पट बिझनेसचं टार्गेट मी घेऊन उतरलोय. आणि माझ्या आयुष्यातले 2025 मधले मी इथून मागचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करणार आहे कामाचे. कशाचे? मी माझ्या कामाचे. मटेरियल अचिव्हमेंटचे नाही. मला काय पाहिजे याच्यापेक्षा मी काय करणार हे 2025 मध्ये मी डिसाईड केलंय. तर माझ्या 2025चा गोल आहे, मी माझ्या स्वतःवर काम करणार. फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस, माझी इमोशनल फिटनेसवर, माझ्या डिसिप्लिनवर, माझ्या कमिटमेंटवर, माझ्या लर्निंग ॲटिट्यूडवर. आणि मी जो टास्क घेतलाय, मला फील्डवर राहायचंय, तो असन रेकॉर्ड ब्रेकिंग. आणि नेक्स्ट टास्क आहे की मी डायरेक्ट सेलिंगचं बेसिक शिकणार, जे मी तुम्हाला आज शिकवतोय. हे बेसिक मध्ये मी मास्टर होणार. मी हे बेसिक्स मास्टरली करणार, हे मास्टरली हे शिकवणार, आणि हे शिकवणारे लोक मी टीम मध्ये क्रिएट करणार. हे माझं 2025चं विजन आहे. आणि जर 46,44,000 नेटवर्क मार्केटिंगचं 16-17 वर्षाचं हायेस्ट पे आउट घेऊन जर अशोक सर म्हणतात की मी बेसिक शिकणार, मी बेसिक करणार, मी बेसिक शिकवणार, लोकांना बेसिक शिकवायला तयार करणार, तर ह्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स समजून घ्या. अंडरस्टँड. तर पहिला बेनिफिट, 9 बेनिफिट्स पैकी पहिला बेनिफिट आहे की नवीन डिस्ट्रीब्युटर तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. जर मी अमोल सरला सांगितलं की सर तुम्ही जॉईन झाले, तुमच्या खाली 4 लोक बिझनेसमध्ये जॉईन झाले, 2.5 हजार पीवीने जॉईन झाले, तर तुम्हाला 1400 ते 2400 भेटतील. आणि जर 15,000 पीवीने जॉईन झाले तर 14,000-14,500 रुपये भेटतील. तर अमोल सरला लक्षात येतं की मी जे 30,000 रुपये टाकलेत ते मला 4 लोक जॉईन केल्यावरच भेटणार आहेत. पण आता आपला बोलण्यातून टॉक काय जातो, सर तुम्ही जॉईन व्हा, आम्ही हे प्रोडक्ट विकू लागायला हेल्थ अवेअरनेस आहेत, आमची डॉक्टर टीम आहे, आम्ही वेळ देतो. आणि मग 30,000चे प्रोडक्ट माणूस 20 लोकांना विकतो. आणि जेव्हा तुम्ही विकायला जातात, त्याला वेळ देतात 2, 4, 5, 10 तास, तेव्हा तुम्हाला पीव्ही भेटत नाहीत. म्हणून तुमच्या लेग स्ट्रॉंग होत नाही, लोक इंडिपेंडंट बनत नाही, म्हणून साईड व्हॅल्यूमला स्ट्रगल करावं लागतं. किती लोक माझा पॉईंट गेट करतायत? येस सर. ज्या लोकांना असं वाटतं की माझं नेटवर्क बिल्ड नाही झालं, मला वारंवार मला टाइम मॅनेज होत नाही, मला साईड व्हॅल्यूम होत नाही, मला खिशातून पैसे मारावे लागतात, मी प्रोडक्ट दिल्यानंतर मला लोकांचे प्रोडक्ट विकावं लागतात, मी गेल्यानंतर मला पीव्ही भेटत नाही, त्यांचेच पैसे विकले जातात. तर आता जर तुम्ही नेटवर्क बिल्डिंगवर फोकस केला तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सो डिस्ट्रीब्युटर लोक तुम्हाला रिस्पॉन्ड देतील, पहिला पार्ट. दुसरा पार्ट, लोकल तुम्हाला लिस्ट देतील. तो माणूस म्हणेल मला पैसे कमवायचे, तर तुम्ही म्हणणार काय नाही, नेटवर्क बनवलं का सर तुम्ही टाकलेले पैसे बिझनेस मधून बाहेर येतील. तुम्ही जो माल घेतलाय तो वापरण्यासाठी घेतलाय. तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर लोक जॉईन करावं लागतील, लोक जॉईन होतील, प्रोडक्ट घेतील आणि प्रोडक्ट्स वापरतील. फार थिन लाईन आहे बरं का, याच्यामध्ये समजून घेण्याची गरज आहे सगळ्यांना. दुसरा पार्ट आहे बिग लिस्ट. लिस्ट तयार होणार, कारण की प्रत्येक व्यक्ती, तुम्ही ऑन दी स्पॉट 50-60 लोकांची लिस्ट तयार होणार. आणि त्याची लिस्ट 200-300-400 लोकांची तयार होणार, कारण की तुम्हाला कळणार की याच्या लिस्टवर कमीत कमी 400 लोकांना सनेचा प्लॅन घ्यायला पाहिजे. आता बघा, लिस्ट नाहीये तुमच्याकडे, तुम्ही प्लॅन द्यायला तयार आहेत, पण लोक म्हणतात पेशंट आहे फक्त. बरोबर ना? येस सर. फक्त लोक पेशंट दाखवतात, कारण की नेटवर्किंग विसरलात. आणि सलाम आहे, सॅल्यूट आहे, अमोल सर सॅल्यूट आहे लोकांना की फक्त प्रोडक्ट डिटेल करून आतापर्यंत एवढं रेकॉर्ड काम केलंय आपण. येस सर. जर आपल्या लोकांना अंडरस्टँडिंग झालं की यार किती मोठा धमाका होऊ शकतो, फक्त नेटवर्क अंडरस्टँडिंग जर केलं, नेटवर्कचे बेसिक शिकले, तर मोठा जलवा होऊ शकतो. नेक्स्ट काय आहे?
मॅक्झिमम प्लॅन होतील तुमचे. कारण की डिस्ट्रीब्युटरला कळणार मला पैसे कमवायचे तर मला लोकांना जॉईनच करावं लागणार. आणि लोकांना प्रोडक्ट खायचे असतील तर लोकांना आयडी मारूनच डिस्ट्रीब्युटर बनवून प्रोडक्ट खावा लागणार. त्याच्यामुळे तुमचे प्लॅन मॅक्झिमम होणार. दुसरी गोष्ट, जॉईन झाले लोक तर 5,000 10,000 रुपयांनी जॉईन होतील. पण जर तुम्हाला कळलं की तुमचं टास्क आहे सनेज कॉर्नरने लोकांना आणायचे, किती कॉर्नरनी? सनेज कॉर्नरनी. तर सनेज कॉर्नरनी जर लोकांना आणायचं असेल तर आफ्टर परचेस प्रोसेसमध्ये जर तुम्ही त्याचा माइंड क्लिअर केला, का करायचे, सनेज किती फ्युचर जबरदस्त आहे, किती लोकांचं करिअर आहे, मग इथं मोठे पैसे कमवण्यासाठी येतं कसं स्ट्रक्चर लागतं, आणि त्या स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही 15,000 पीवीने सुरुवात केली तर याचे फायदे काय आहेत, तर माणूस लगेच रिस्पॉन्ड करतो. जर त्या व्यक्तीचे 2-3 लोक जॉईन झाले असतील आणि त्याला जर तुम्ही सांगितलं की सर हेच लोक 15,000 पीवीन जॉईन झाले असेल तर असं गणित बदलतं, तर तो माणूस पुन्हा त्याची ऑर्डर मारू शकतो. माझी पुन्हा रिक्वेस्ट आहे, ज्या लोकांसोबत काम करायचं त्या लोकांचे सनेज कॉर्नर पर्यंतच आयडी प्लेस केले पाहिजे. जे लोक रिटेलर आहेत त्यांनीच होम शॉपी आणि वेलमिंग सेंटर घ्यावं. क्लिअर कट हो रहा है सबको? यस सर. जे लोक दुकान आहेत, जे प्रोडक्ट विकतात, जे नेटवर्क बिल्डिंगला वेळ देणार नाही, अशाच लोकांनी होम शॉपी आणि वेलबिंग वर जावं. ज्यांना नेटवर्किंग करायचे, ज्यांच्या थ्रू नेटवर्क काढायचे, ते म्हणत जरी असतील तरी तुम्ही सनेज कॉर्नर पर्यंतच थांबले पाहिजे. लिहून घ्या हा पॉईंट बोर्डमध्ये. नेक्स्ट, चौथा नंबरचा पॉईंट आहे, इंडिपेंडंट लीडर क्रिएट होतील. कारण की नवीन लोकांसोबत जेव्हा तुम्ही 20-25 लोक प्लॅन देता तेव्हा तू बघतो 20-25 प्लॅन, आणि त्याच्या कळतं की प्लॅन कसे द्यायचे. मग ते तुमच्या शिवाय खाली फीडवर जातो आणि तुम्ही त्याच्या लेगमध्ये घुसतात. पाचवा पॉईंट. सहावा पॉईंट आहे, तुमचं लेग आणि स्ट्रक्चर स्ट्रॉंग होईल. बघा आता, फक्त प्रोडक्ट जर मी लोकांना दिले आणि लोक ते प्रोडक्ट विकतात, तर मला ज्या लोकांना प्लॅन दाखवून ज्यांचे जॉईनिंग होऊ शकतं, जे नेटवर्किंगला सिरियस होऊ शकतात, ते पण आपले प्रोडक्ट खाऊन फक्त शांत राहतात. त्याच्यामुळं जर तुम्ही बिल्डिंग नेटवर्कवर गेलात तर तुमचं लेग स्ट्रॉंग होतील आणि तुमचं स्ट्रक्चर स्ट्रॉंग होईल. तुमची गाडी कधीच हलणार नाही. चारही टायर स्ट्रॉंग होतील. चारही टायरमध्ये हवा असते कारच्या, म्हणून गाडी 70, 80, 100, 150च्या स्पीडने पळते. त्यानंतर नेक्स्ट, टाइम फ्रीडम भेटेल. बघा आज माझ्या लेवलला मी बघा टाइम फ्रीडम मध्ये लाईफ जगतोय, मनी फ्रीडम मध्ये लाईफ आहे, लक्झरी लाईफ आहे, पॅसिव्ह इन्कम आहे. का? कारण की माझ्या टीम मध्ये शेकडो लोक आहेत की जे लोक लोकाला प्लॅन देऊन जॉईन करतात. राईट ऑर रॉंग? यस सर. येस. तर सातवा पॉईंट आहे टाइम फ्रीडम भेटन. आठवा पॉईंट आहे रिअल पॅसिव्ह इन्कम भेटन. आणि नववा पॉईंट आहे लक्झरी लाईफ भेटू शकते. त्याच्यामुळे मी नेटवर्क बिल्ड केलं. आणि तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही लोकांना नेटवर्क बिल्डिंग वरतीच फोकस करा. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्या बिझनेस मधले 6 बेसिक्स. अमोल सर, तुम्हाला काय म्हणायचं ह्या गोष्टीमध्ये? हे जे मी बोललो याच्यात तुमचं मत काय आहे? ऑब्सोल्युटली सर. नेटवर्क नाही बिल्ड केलं तर म्हणजे दोन गोष्टी सर, एक सेलिंग पण आहे आणि एक नेटवर्क पण आहे. हम्म, तर सेलिंग मधनं सर जुन्या लोकांचं रिपर्चेस होतं आणि जुन्या लोकांच्या रिपर्चेस मधनं सर फक्त इन्कमला स्टेबिलिटी मिळते. हम्म, स्टेबल इन्कम होतं, आहे तेवढं इन्कम स्टेबल राहतं त्याच त्याच लोकांकडे रिपर्चेस करून करून. पण जर नेटवर्क बिल्ड केलं तर ग्रोथ होते. मग आपला जो टार्गेट आहे सर, की जर एखाद्या व्यक्तीने जर आपलं दर महिन्याला स्ट्रक्चर चेक केलं, समजा एखादा व्यक्ती 2 लाख पीवी करतोय, 4 लाख करतोय, 5 लाख करतोय, तर हम्म, 5 लाखामध्ये जर त्याचे 80% 90% जर रिपर्चेस होत असेल तर ते व्यक्ती ग्रोथच करू शकत नाही. तो फक्त स्टेबलच राहणार, त्याचे एका जागेवर स्थिर राहणार. हम्म. आणि जर त्याच्या याच्यामध्ये 50% रिपर्चेस, 50% नेटवर्क जर जात आहे सर, तर 100% तो व्यक्ती दर महिन्याला 20%, 30%, 40%, 50% इन्कमला ग्रोथ करत राहणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी जे नाव तुम्ही सांगितल्या त्या डेफिनेटली होणार म्हणजे होणार सर. याच्यात पहिला मुद्दा आहे सर, ऑलरेडी आपण यूज शेअर कन्वर्टची थीम चालतो. रिटेलर माणूस ज्याला तुम्हाला प्रोडक्ट विकायला लावायचे तो रिटेलरच असावा, की ज्याला वाटतं यस सर. त्याला इथून मागं प्रोडक्ट विकण्याचा अनुभवच पाहिजे. अशाच लोकांना आपण मोठे प्रोडक्ट द्यावे. नाहीतर 30,000 रुपये हा आपला जॉईनिंग रेशो, की 30,000चे प्रोडक्ट बाबा 3 महिन्यात वापर, 5-6 लोकांमध्ये वापर मस्तपैकी जोत जुनून मध्ये. आणि जर जो डिस्ट्रीब्युटर आहे ज्याला कळलं की 30,000 मला 3 लाख भेटणार आहेत, मला 30 लाख भेटणार आहेत, तर तो माणूस प्रोडक्ट विकण्याच्या नादापेक्षा तो माणूस म्हणून मी एक प्रोडक्ट विकून 200 कमवण्यापेक्षा, माझे पैसे काढण्यापेक्षा मी लोकांचे जॉईनिंग करतो, म्हणजे मला 15,000, 20,000, 25,000, 30,000 चेक भेटेल. राईट ऑर रॉंग? राईट. प्लॅन देतानाच सांगितलं जातं सर तुम्ही पैसे टाका, प्रोडक्ट विका, मग युजर तयार होतील, मग ते पुन्हा सनेज कॉर्नर टाकतील, मग ते विकतील. असा प्लॅन होतो. किती जणांना वाटतंय? बरोबर बरोबर. बरोबर आहे सर. प्लॅन असा नको व्हायला. प्लॅन देताना जर तुम्ही लोकांना सांगितलं की तुला प्रोडक्ट विकायचे, प्रोडक्ट विकणं फार अवघड आहे काही लोकांना, काही लोकांना लय सोपं आहे. म्हणजे सुरुवातीच्या नवीन जोश जुनून मध्ये आपण 5-50 लोकांना प्रोडक्ट देतो, पण नंतर थोडंसं कॉम्प्लिकेशन होतं. तर मला वाटतं आता ज्यांनी ज्यांनी प्रोडक्ट घेतले, ज्यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत त्यांची हेल्थ अवेअरनेस करा. पण त्यांचे पण प्रोडक्ट देताना तर तुम्ही पॉसिबल असेल तर त्यांना डिस्ट्रीब्युटर क्रिएट करा.
आणि ज्यांनी पैसे टाकलेत त्यांना ह्या नेटवर्कमध्ये कसे पैसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करा. क्लिअर होते? येस सर. सर एक मिनिट, एक पॉईंट बोलतो याच्यात अजून. हं. 2 पॉईंट आहेत सर. एक हे पहिलं सनेज कॉर्नर तुम्ही जे म्हटले, जर एखाद्या व्यक्तीला सनेज कॉर्नरने जर जॉईन केलं, तर त्या व्यक्तीला जर आपण असं सांगितलं की सर तुम्ही सनेज कॉर्नर 30,000 जॉईन केलं तर तुम्हाला ऑन दी स्पॉट 15,000चा बेनिफिट मिळतो, रिटेल प्रॉफिट वगैरे सगळं एकत्र करून फ्री प्रोडक्ट 15,000 तुम्हाला हा प्रॉफिट झाला. आणि जर तुम्ही 4 लोकांना जॉईन केलं तर आपला 4 लोकांमध्ये सर 4 सनेज कॉर्नर त्यांनी जर आणले तर 12 ते 15,000 तिथं पण निघतो. मग इकडून 15 30,000 रुपये त्याचे तिथंच काय झाले, क्लोज झाले. त्याला आपण हे सांगू शकतो की सर जॉईनिंग तुम्ही जर 4 सनेज कॉर्नर केलं तुमची इथंच पैसे वसूल झाले, पण ते आलेले जे प्रोडक्ट तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्ही 6 महिने घरात खात बसा, नाही ते विका, आहे तर काही टेन्शन नाही, पण आपल्याला यातून खूप मोठा पैसा मिळणार आहे. हा झाला पहिला पॉईंट सर डिस्कशनचा क्लोजिंगला. आणि दुसरा मुद्दा काय होतो सर, की जरी समजा एखादा व्यक्ती प्लॅनला प्रोडक्ट विकायला जातोय, आता जे करायचे आहेत, आता आहे ज्या लोकांचे प्रोडक्ट आहे जर सेल करायला गेले तर लिडरनी आपल्या प्रत्येक व्यक्तीने या माइंडसेट गेलं पाहिजे. जरी म्हटलं मला कस्टमर करायचं आहे, मला हे प्रोडक्ट विकायचे, पण जरा जर प्लॅन द्यायला गेलो आपण प्रोडक्ट विकायला, तर त्या व्यक्तीला आपण ताबडतोब तिथे गेल्यानंतर आपल्याला वाटलं की हा माणूस बिझनेस करणार आहे, तर त्याला प्रोडक्ट सेल न करता त्याला डायरेक्ट प्लॅन आला पाहिजे. हा एक माइंडसेटने आपण गेलो तर आपल्याला इथं बेनिफिट मिळतं नेटवर्कला. ओके. तर नेटवर्क बिल्डिंग फार इम्पॉर्टंट टास्क आहे, आपण याच्यावरती टॉक केलं. 6 बेसिक मधला नेक्स्ट पार्ट आहे आपला मेक अ लिस्ट. लिस्ट ही 20 लोकांची तुम्ही स्वतः काढायची, किंवा झूम मिटिंगवर 10-20 लोक आहेत ते एकत्र येऊन काढायची. होम मिटिंग मध्ये सगळ्याला लिस्ट काढायला लावायची. आणि त्यासाठी तुमच्याकडे ACSI चे स्टार्टर किट पाहिजेत, तुमच्याकडे बंच पाहिजे. मी म्हणत नाही सगळेच करणार आहेत, पण ज्यांना मोठं व्हायचे ना त्यांनी हे करा. त्यांनी लिस्टवर काम करा, ज्याच्यामुळे रेकॉर्ड राहतं लिस्टवरती. लिस्ट ही एकदाच नसते काढायची. लिस्टमध्ये ॲज अ लीडर तुम्ही आणि तुमचे डाऊनलाईन रोज कुठले ना कुठले नवीन नंबर अपडेट घेतले पाहिजेत. आणि हळूहळू 1 वर्षानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर तुम्हाला किंवा तुमच्या डाऊनलाईनला त्या नेटवर्कची गरज असेल. बरोबर आहे? येस सर. जसं अशोक सरला लोक ओळखतात, लोकांना तुम्ही गर्दी करतात. अशोक सर डायरेक्ट इनडायरेक्ट लिस्ट काढण्याचं काम करू राहिले. काय वाटतं तुम्हाला? तुमच्यासाठी नक्कीच काय करू 100%. राहिले अशोक सर? माझी आयडेंटिटी तुम्ही जर वापरताय, लोक तिथं जमा होत आहे, तर इनडायरेक्टली मी लिस्ट काम करू राहिलो, इन्व्हिटेशनवर काम करू राहिलो. लिस्ट आणि इन्व्हिटेशनचं काम करतो की नाही करत? येस येस सर. सर, येस सर. Yes. हा फंडा आहे. बेसिक्सच करतात अशोक सर. म्हणजे अशोक सरच्या अचिव्हमेंट सगळ्यात मोठं क्रेडिट बेसिकच आहे. नुसते नुसतं व्हायवर बोलतात, का का का. अरे बाबा, कसं करायचं ते तू कर, आणि मग करता करता लोक बघतील, शिकतील, आणि मग कधी कधी तू बल्कमध्ये पण लोकांना शिकव. मग येस लिस्ट सर. ही रोज बनवण्याची क्रिया आहे, आणि ती ACSI फॉर्मॅटवर बनवली पाहिजे. जेवढी मोठी लिस्ट तेवढा मोठा कॉन्फिडन्स, जेवढी मोठी लिस्ट तेवढा मोठा बिझनेस, आणि लिस्ट मोठी तर रिजेक्शनची भीती वाटत नाही. काय वाटतं? येस येस सर. सर. नेक्स्ट पार्ट आहे कॉल अँड इन्व्हाइट. चुकीचं कॉलिंग कसं असतं बघा. हॅलो, मी एक सनेज कंपनी जॉईन केली आणि लय भारी बिझनेस आहे, तू जॉईन होतो का रे माझ्या संग? बरं. अगं आमची एक मीटिंग आहे, येते का ग? कायची मीटिंग आहे? काय नाही, ते सनेजची. काय आहे ते सनेज? काय नाही, लय भारी प्रोडक्ट आहेत, मी 30 जॉईन झाले, तू पण होय माझ्या संग, बघ आवडलं तर कर. असं रॉंग इन्व्हिटेशन. मग हॅलो, आमचे सर येणार आहेत, येता का जरा घरी? कशाला हो? काही नाही, एक कंपनी मार्केटिंग जॉईन केली आहे, मला तुम्हाला सांगायचे. रॉंग इन्व्हिटेशन. हॅलो, आमचं एक लय मोठा सेलिब्रेशनचा कार्यक्रम येता का? कशाला? काय नाही, ते एक मार्केटिंगचा प्रोग्राम आहे. हो हो, मार्केटिंग वगैरे नका सांगू, आम्हाला माहिती. अगं भाग्यश्री, मी चालले एका प्रोग्रामला, येते का माझ्या संग? कशाचा प्रोग्राम आहे? ती मार्केटिंगचा प्रोग्राम आहे. नाही 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 नाही, मला नाही आवडत, आमच्या घरच्याने घ्यायला. रॉंग इन्व्हिटेशन. कधीही न शिकता जो डिस्ट्रीब्युटर लोक इन्व्हिटेशन देणार, 100%पैकी 99% लोक चुकणार, आणि त्यांच्याकडे 50 लोकांना जॉईन करण्याचं पोटेन्शियल होतं, पण ते फक्त 2-3 लोकांना जॉईन करून बिझनेस सोडून देणार. किती लोक अग्री या गोष्टीला? पॉईंट नोट येस. करून हात वर करून सांगा. सगळे मेन लीडर ज्यांचं नेटवर्क बिल्ड नाही होत त्यांनी, आणि लिहून घ्या येस सर. तुमच्या डायरीवर हे पॉईंट्स. एका येस. व्यक्ती थ्रू कमीत कमी आपला 50 प्लॅन द्यायचेतच. 10 म्हणल्या कमीत कमी 5 लोकांचे तरी 100 प्लॅन झाले पाहिजेत, तर नेटवर्क बिल्ड होणार आहे आपलं. ट्रॅडिशनल बिझनेसचा आहे ना, प्रोडक्ट विकल्यावर बिझनेस बंद होतो, आपला प्रोडक्ट विकल्यावर बिझनेस चालू होतो. राजन्नो, आपलं दुकान देणं काम आहे. आपलं काम हे नाहीये की एकत्र माल देणं, स्वतः चेक काढणं, आणि त्याला 2 महिने विकायला लावणं, आणि मग दुसऱ्याकडे जाणं, आणि मग तिसऱ्याकडे जाणं. हे फेल्युअर लोक करतात, आणि लोक जर करत असतात तर बंद करा या गोष्टी. राईट इन्व्हिटेशन याच्यासाठी तुम्ही युट्यूब पहा, सवाल ही जवाब हे पुस्तकं परचेस करा. IBO फील्ड गाईड, IBO एक बुक्स आहे, ते परचेस करा. आपलं स्टार्टर किट मध्ये बेसिकचं पुस्तक आहे, ते बघा. त्याच्यात इन्व्हिटेशन सगळे फॉर्म्युले दिलेत. रिपीट बोलतोय मी. पुस्तकं IBO घ्या, ESIचं स्टार्टर किट मधलं पुस्तक घ्या, ESIचे व्हिडिओ बघा,
इन्व्हाइट कसं करायचं, तुम्ही इन्व्हाइट करा, लोकांचे गेस्ट तुम्ही इन्व्हाइट करा, आणि जेव्हा तुम्ही करता जेव्हा फोनवर कॉन्फरन्सवर इन्व्हिटेशन करा तर लोक तयार होतील. रॉंग इन्व्हिटेशन झालं, आता मी लोकांकडून रॉंग इन्व्हिटेशन करून घेणार. जर मला गबाले सर दिसले, गबाले सरला म्हणणार, गबाले सर हे तुमच्या लिस्टवर 2 लोक आहेत, तुमचा मित्र आहे महेश, याला फोन करा. ते म्हणणार करतो, म्हणजे त्याला नका करू, मलाच करा, मीच महेश आहे, आणि बोला म्हणायचं. आपल्याला एका हॉटेलला भेटायचे किंवा आपल्याला एखाद्या सीईओला भेटायचे किंवा आपली एक व्हिडिओ लिंक पाहून तुम्हाला जॉईन करायचे, बोला. गबाले सरला बोलता येईल का हो प्रोफेशनली? फेस व्हॅल्यूवर लोक प्लान बघतात, पण खरंच जर नीड क्रिएट करून प्लान दाखवला ना तर जॉईनिंगच होतात लोक. काय वाटतं? यस सर. हॉस्पिटलमध्ये लोक बिल का देतात बरं? वेटिंगला का बसतात 2-2, 4-4 तास अपॉइंटमेंट? कारण की त्यांना प्रॉब्लेम असतो आणि त्यांना माहित असतं याचं सोल्युशन मला पाहिजे, बरोबर ना? माझ्या बरोबर. लाईफमध्ये मी आणि माझ्या टीमनी लोकांच्या प्रॉब्लेमवर इन्व्हिटेशन दिले, याचं सोल्युशन आपल्या बिझनेसमध्ये आहे बाबा. आता राईट इन्व्हिटेशन कशी आहेत? मी गबाल सरला म्हणलं, गबाल सर तुमच्यावर 5-6 लाख कर्ज आहे असं तुम्ही मला बोलले होते, काय मग कसं चाललंय सिच्युएशन? गबाल सर म्हणा काय नाही, बरं चाललंय. अरे माझ्याकडे एक जबरदस्त कन्सेप्ट आलाय, मला पण एवढा समजला नाहीये, तू जर समजून घेतला तर तू आणि मी मिळून केलं तर तुझं कर्ज एखाद्या वर्षात नील होऊ शकतं. गबाल सर म्हणतील काय आहे, बरोबर ना? मग काय आहे म्हणल्यानंतर आपण उत्तर देऊ पुन्हा. नेक्स्ट पार्ट, एखाद्याला 2 व्हीलर घेतली, कॉलेजचा पोर आहे, त्याला ईएमआय 2 वर्ष भरायचा आहे, त्याला सांगा तुझा ईएमआय 6 महिन्यात नील होऊ शकतो, गाडी नील होऊ शकते, एक प्लॅन आहे, ऐकशील का? बघ मनापासून एक लिंक पाठवतो. दॅट्स इट. तो म्हणून काय आहे? दुसरा पार्ट, एखाद्याचं होम लोन चालू आहे, हप्ता आहे 30,000, भरायचे 18 वर्ष, त्याला सांगा 5 वर्षात नील होऊ शकतो, एक प्रोजेक्ट आहे 3 तास लागतील, ऐकशील का? तो म्हणून यस. तो म्हणून काय, यर ऑर नो? काहीतरी बोलल्यावर लोक एकच म्हणतील, हा किंवा काय, राईट ऑर रॉंग? राईट. नेक्स्ट पार्ट, एखाद्या माणसावरती बाईक आहे, सॉरी त्यांनी बाईक घ्यायची आहे मुलाला, त्याला म्हणायचं तुझी बाईक घ्यायची आहे बाळा, तुला तू काहून फिरतोय? सर पैसे नाहीत ना, घरी गरीब येतं. बा एक बिझनेस, तरुण मुलांना बिझनेस द्या. कॉलेजचा मुलगा मुलगी, अगं बाई पॉकेट मनीसाठी 2,000-3,000 भेटले तर आवडतील का? ती म्हणणार काय आहे? किंवा ती म्हणणार येस. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, एखादी लेडीज आहे, तिला गोल्डमध्ये इंटरेस्ट असतो, गोल्डच नसतं बिचारीकडे, नवऱ्याने तिची परिस्थिती तशी केली असते, तिला सांगा की बाबा तुझं 10 तोळे सोनं तू करू शकतीस एका वर्षात, फक्त 2 तास एक बिझनेस प्लाय. ती सोन्यासाठी बिझनेस प्लाय, तिला ते गोळे गोळे आळे आळे काही दिसणार नाही, तिला 30,000 दिसणार नाही, तिला 3 लाख दिसतील. काय वाटतं? यस. प्लॅन बघताना भूक लागली पाहिजे, जेवण किती भारी असून द्या, भूक लागली पाहिजे. तहान लागली तर कुठलं पाणी पण चांगलं वाटतं माणसाला. काय वाटतं? आणि हो सर. लोकाला कॉल करणं, लोकाला इन्व्हाइट करणं, लोकांची प्रॉस्पेक्टिंग करणं म्हणजे लोकाला तहान लावणं, लोकाला भूक लागणं, लोकांची गरज तयार करणं. पिक्चरचे ट्रेलर दाखवू दाखवू लोक रील क्रिएट करतात, म्हणून पुष्पा हिट होतो आणि 1,000 कोटीची मूवी बनते, बरोबर ना? बरोबर. आणि असंच पुष्पा हिट का झाला? होऊ शकतं पहिलं 2,000 लोकांनी बघितला, पहिलं 5,000 लोकांनी बघितला आणि त्यांनी 5 लाख लोकांना सांगितलं. आपला बिझनेस असायचे, तुम्ही एक्साइटेड मध्ये खाली घेऊन जा, लोक ऑटोमॅटिक सॅटिस्फाईड झाले की लोकांना फुकटमध्ये सांगणार लय भारी आहे. काय वाटतं? हो सर. आता राईट इन्व्हिटेशनचे मी 4-5 प्रकार सांगितले, आणखीन काही प्रकार तुम्ही शोधा, तुम्ही हे करा. तू जॉब करतोय, 25-50 हजार रुपये इन्कम आहे, त्याच्यासोबत एक 10-12 हजार रुपये इन्कम भेटलं तर चालेल का 3-4 महिन्यानंतर झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये? तो म्हणून यस किंवा म्हणून काय. आणखीन काही मुद्दे? कुणाला घर घ्यायचंय, त्याला घराचं मोटिवेशन. काहीची मुलाचं शिक्षणाचं बसल्या बसल्या कॅल्क्युलेशन करा, 2 मुलांचं 30 लाख रुपये. मग सर तुमच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही, मग माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे, मुलाचं शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकतं 3 वर्षात. काय करेन तो माणूस? येस सर. यस. त्यानंतर नेक्स्ट टास्क येऊ शकतो कुठला, की फॉरेनला जायचंय, कुणाला विमानात बसायचंय, अरे फॉरेनला जायचंय, चला एक बिझनेस आहे, जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमचं स्वप्न फॉरेनला जायचं पूर्ण होईल. इथं लोकांचं सिंगापूर, मलेशिया, दुबईला जायचं स्वप्न पूर्ण आलं, तुमचं पण होईल, चला या प्रोग्राम पाहायला. जो पण व्यक्ती आपला व्हिडिओ पाहणार, आपल्या वेबिनारला येणार, आपल्या हॉलला येणार, आपल्या प्रोग्रामला येणार, त्या व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यासाठीच बोलवा. नाही तर आमचे अशोक सर येणार आहेत, तुम्ही यांना ओळखता, या मग ऐकायला. ते आले आणि ते गेले, हा बसला टाळ्या कुटीच. हा, कशाला बोलवलं बाबड्यांनो? जर मला लोक फॉलो करतात तर त्यांची प्रॉस्पेक्टिंग करा, समजतंय का? हो त्यांच्या सर. लाईफचे प्रॉब्लेम शोधा. नाही तर काही लोक काय बोलतात, सर माझ्यासाठी या ना प्लीज एकदा, प्लीज माझ्यासाठी एकदा वेळ द्या ना, माझा कोणी मेंबर होत नाही, तुम्ही जॉईन होता का? असं भिकाऱ्यासारखं बोलून उपयोग नाहीये. आपले सगळे लोक वेरीच्या खाली आहेत, आपण वेरीच्या वर आहेत. आपण लोकांना स्वप्न दाखवले पाहिजे, होप्स दिले पाहिजे, हात दिले पाहिजे. काय वाटतं? हो सर. समाज आज हेल्थमध्ये प्रॉब्लेम आहेत, समाजात घरी पैशाचे प्रॉब्लेम आहेत, लोकांच्या घरा विचाराचे प्रॉब्लेम आहेत, या सगळ्याचं सोल्युशन आपल्याकडे, राईट और रॉंग? पण आपण काय करतो, सर मुठव्याला काय देऊ, गुडघ्याला काय देऊ.
सर डायबिटीजला काय देऊ सर, रिपोर्ट बघतात का? काल तर मला एका माणसाने एक आजार विचारला, मला त्याचं नावच आहे ना, मी म्हणलो मी डॉक्टरच नाहीये, मला प्रॉब्लेम आला तर मी डॉक्टरला विचारतो काय देऊ. आणि काही लोक एवढे खतरनाक डॉक्टर बनलेत ना, त्यांचा एलओबी मेंटेन होत नाही. काय बिझनेस, डॉक्टर बनायचा बिझनेस आहे होय हो. हा, हे नेटवर्क क्रिएट करण्याचा बिझनेस आहे बाबड्या. नेटवर्क, दिस इज डॉक्टर बनण्याचा बिझनेस नाही, हा नेटवर्क बनण्या. डॉक्टर थोडं बना, पण पूर्ण डॉक्टर बनू नका, नाही तर ओपीडी टाकावं लागेल तुम्हाला. नेटवर्करची ओपीडी. असं काय होऊन देऊ नका, कंपनीच्या ओपीडी आहेत ऑलरेडी, बरोबर ना? बरोबर. आता ह्या इन्व्हिटेशनवर मी जसं बोललो याची प्रॅक्टिस पाहिजे. आता मी जे एखाद्याला जर भोसले सरला काम केलं ना, भोसले सरला मी असं 4-5 वेळा चुकून घेईन, मी त्याला प्रश्न विचारून उलटे पालटे. आता लोक Yes, विचारणार काय आहे? तर आपण म्हणणार अरे एवढं जबरदस्त आहे की समजूनच घ्यावं लागेल. काही कॅल्क्युलेशन आहेत ते समोर येऊन बसून बोलावं. पण काय एक्झॅक्टली थोडं तर सांग. अरे लाईफ बदलणारा बिझनेस आहे. अरे पण एक्झॅक्टली काय मार्केटिंग आहे का? काय असतं मार्केटिंग, तुला आवडतं का? मला नाही आवडत. काही पैसे भरायचे का? जास्त आले का? गुगल पे देऊ का तुला? ते पाठव मला. काय तुला मी प्लॅन बघायला बोलवतो, तू काय करणं विचारू राहिलास? बसवायचं लोकांना. प्लॅन ऐकला ना तर लोक उड्याच मारणार. काय वाटतं? कारण की लोकांना आहे ना, लोकांनी लई फसवलेला आहे, लोकांचे विश्वासघात केले आहेत, म्हणून लोक असे प्रश्न काही विचारतील. पण असे विसणारे लोक आहेत ना, 10 म्हणले 2-3 असतात. काय वाटतं? right, sir. 6-7 लोक कुठं प्रश्न विचारतात? कोणाला मार्केटिंग माहिती आहे? कोणालाच नाहीये. मग जेव्हा पण लोक तुम्हाला विचारतील काय, येस म्हणले तर लगेच अपॉइंटमेंट फिक्स करा. सर ह्या डेटला प्रोग्राम आहे, ह्या डेटला प्रोग्राम आहे, सर माझ्या घरी येणार आहेत किंवा इथं प्रोग्राम आहे किंवा ऑनलाईन इथे आहे, डेट फिक्स करा. हा का हा? सर उद्या संध्याकाळी ह्या ह्या स्पॉटला एक प्रोग्राम आहे, तिथं येत आहे की एक फंक्शन आहे तिथं येत आहे. हे इन्व्हिटेशन याला म्हणतात परफेक्ट क्लोज करणं. नुसतं ये म्हणून उपयोग नाहीये. जेव्हा एखादा प्रोग्राम आहे तेव्हाच लोकांना इन्व्हिटेशन दिलं तर लोक तयार होत नाही. लोक संग अगोदर जनरली बोलायला लावा. जेव्हा काही प्रोग्राम बिग्राम येतील, सिनियर त्या एरियात येईल, लोक लगेच म्हणले पाहिजे सर त्या एरियात आल्यावर वेळ देऊ. जेव्हा लोक म्हणले ना काय आहे, तेव्हा त्यांना म्हणायचं जबरदस्त बिझनेस आहे. आमचे एक प्रोग्राम असतो किंवा आमचे सर आहेत ते एक्सप्लेन करायला येतील, तेव्हा मी तुला फोन करेन, तेव्हा तू वेळ काढ, तेव्हा कारण देऊ नको, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, असं पण बोला. असं नाही की तुम्हाला प्रोग्रामला जायचंय ना आता इन्व्हिटेशन द्यायचे मग लोक येतील, तसं नाही. तुम्ही नॅचरली कोणासंग बोलत राहा, फक्त एवढंच बोला. लय जबरदस्त आहे, मी जेव्हा इन्फॉर्म करेन तेव्हा वेळ काढ. त्याच्या प्लॅननुसार, त्याच्या वेळेनुसार आपला प्लॅन नाही होणार. आपल्या वेळेनुसार त्याचा प्लॅन करायचा. याला म्हणतात नेटवर्करचं टाइम मॅनेजमेंट. लिहून घ्या. आणि यासाठी बोलणं क्वालिटी लागतं, यासाठी डायलॉग डिलिव्हरी क्वालिटी लागते. पॅशन कशाला म्हणतात पोरांनो? आता मला 100 टेम्परेचर आहे, 100-101 टेम्परेचर आहे, मला थंडी वाजून आली आहे, मी बोलू शकत नाहीये, तरी मी तुमसंग बोलतो. याला म्हणतात पॅशन्स. याला म्हणतात पॅशन. याला म्हणतात पर्पज क्लिअर असणं. क्लिअर होते? Yes, sir. अनरिझनेबल जे व्यक्ती कामं करतात ना, देव त्यांची सगळे सत्व परीक्षा पाहत असतो. आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा ते जर पास होत आहेत ना, ते लोक मोठे मिरेकल रेकॉर्ड क्रिएट करू शकतात. म्हणून मला वाटतं गरिबीला तोडणं एवढं सोपं नाहीये. लाखो रुपये कमवणं एवढं सोपं नाहीये. कोणी नातेवाईक मित्र परिवार साथ देत नाही रे, इथं साथ देतात तुम्हाला. कोणीतरी खांद्यावर हात टाकते. आपल्या आई बापाला, आजोबाला, पंजोबाला एकट्यालाच मारावं लागलं, बिचारा एकटेच पळत होते, एकटेच घाम गाळीत होते. आपल्याला लई मोठा चान्स भेटलाय पोरांनो. मेहनत करा रे राजांनो, मेहनत करा. मेहनत करा, हार मानू नका, कारण देऊ नका. याच्यापेक्षा बेटर चान्स नाहीये कुठंच लाईफमध्ये, कुठंच नाही भेटणार. इन्व्हिटेशन मध्ये राईट इन्व्हिटेशन काय आहे, रॉंग इन्व्हिटेशन काय आहे, त्याला जेवून देऊन घ्या. मग त्याला सांगा की खरंच त्याला इन्व्हिटेशन येत नाही येत. मग राईट इन्व्हिटेशन सांगा. आणि इन्व्हिटेशन म्हणजे काय, पुढचा डेट्स फायनल असेल तर त्याला सांगा ह्या प्रोग्राम का ह्या प्रोग्राम, आणि नसेल तर त्याला हे सांगा की सर जेव्हा शेड्यूल होईल तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्म करेन, त्यावेळेस तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. त्यावेळेस 2-3 दिवस अगोदर 12-15 लोकांना इन्व्हॉल्व करायचं, त्याच्यात 6-7 लोक आपले प्रोग्रामला येतील. काय वाटतं? Yes, sir. तेव्हा गरम करून ठेवा. जेव्हा तुम्हाला पोळी भाजी जेव्हा प्रोग्राम असेल तेव्हा द्या. होऊ शकतो बिझनेस. क्लिअर झाला इन्व्हिटेशन मध्ये काम? Yes, sir. आता प्लान. प्लान दाखवण्याची पद्धत आहे. व्हिडिओ आहे, माझ्यासोबत एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मला प्लान दाखवायचा आहे. मी सांगन बघा सर, तुम्हाला प्रॉब्लेम दूर करायचा आहे, तुमचं लोन क्लिअर करायचंय, म्हणून आपण इथं बसलो. हा जो प्लान आहे 25 मिनिटाचा, सगळा समजणार नाही. हा समजायला मला 3-6 महिने लागले. आपण थोडं बघूया, काही डाऊट आले तर आपण यांना डिस्कस करूया. मनापासून मोबाईल बंद करून आपण हा व्हिडिओ पाहूया. व्हिडिओ घेऊन बसा. त्यानंतर दुसरा वेबिनारची लिंक आहे. सर तुम्ही म्हणले होते तुम्हाला प्रॉब्लेम आहे, प्रोग्राम पाहताना होऊ शकतं सुरुवातीला मध्ये काही डाऊट्स येतील, पण एंड पर्यंत पहा. टाइम वेस्ट करू नका. सिरियस असताल तरच मी तुम्हाला सीट देतो, लिमिटेड सीट्स आहेत. त्या झूम मिटिंगला त्याला असं बोला, माइंड सेट करून. नाही तर तो गोळे बघतो, प्रोडक्ट बघतो, मध्येच मिटिंग सोडून देतो. सिरियसच नाही ना, कॅज्युअलच नाही ना. तुम्ही हॉस्पिटलच्या अपॉइंटमेंटची डेट सोडून जाता कधी? उठून जाता का सोप्यावरून? मग आपले लोक सीओ मधून उठून जातात, कारण की त्यांना वर वर बोलवले जातात.
क्वांटिटी काम नका करू, क्वालिटी काम करा. बऱ्याच वेळा नुसतं लोकांना सांगणं, मार्केट स्प्रेड रॉंगली करतो आपण, म्हणून इश्यू तयार होतो. झूम मिटिंग इन्व्हिटेशन, व्हिडिओ बसवायचं इन्व्हिटेशन, त्यानंतर एखाद्या सीईओ फंग एससीएफ किंवा मेगा सीईओ किंवा सीईओला इन्व्हिटेशन द्यायचे. तर मी जे समजवलेत ना ते फॉर्म्युला अप्लाय करा तिथं, त्यांना तिथं बोलवायला. काही लोकांना स्वतः घेऊन या, लोकांना नुसतं फोनवर नका बोलू. एक दोन लोक तुमच्या संघ पाहिजेत, आणि दोघं एकमेकाच्या ओळखी नको, 5-6 लोक एकमेकाच्या ओळखी नको. एक निगेटिव्ह झाला तर 3 लोकांना निगेटिव्ह करतो, बरोबर आहे. राईट. ही पण थोडी काळजी घ्या बिझनेसमध्ये. बऱ्याच वेळा 4 मित्राला एकत्र बोलवतो, तिघं कन्व्हिन्स असतात, पण एक किडा खावा असतो, ते तुमच्यावर जळत असतो, तो सगळ्याला पिन मारतो, काय खरं नाही याचं. पण तुम्हाला वाटतं जॉईन होणार आहे, गेला तुमचा बिझनेस बॉम्ब. ह्या बेसिक स्टेप्स आहेत. आणि सुरुवातीला बिझनेस करताना 50 किलोमीटरच्या रेडिएशन मध्ये केला पाहिजे. 35 ते 50 किलोमीटर रेडिएशन मध्ये तुम्ही तिथं पर्यंत पोहोचू शकतात. तुम्ही लोक 200 किलोमीटर जॉईन करतात, ते लोक तुम्हाला तिथं बोलवतात आणि म्हणतात सपोर्ट नाही झाला. तुम्ही सांगा त्यांना की ह्या रेडिएशन मध्येच आपण पोहोचू शकतो, बाहेरच्या एरियात तुम्ही स्वतः इंडिपेंडंट होऊन काम करायला पाहिजे. आणि मी तुमच्यासोबत काम करणार आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. तुम्हाला शिकून तुम्हालाच काम करायचे, जसं मी करतोय तसं. क्लिअर इथपर्यंत? येस सर. आता प्लॅन देण्याची टेक्निक आपण थोडी समजून घेऊया की प्रेझेंटेशन कसं दिलं पाहिजे. मी एक ऑनलाईन तुम्हाला लाईव्ह टॅबवरती एक प्रेझेंटेशन देऊन दाखवतो, नंतर क्वेश्चन आन्सर होतील आणि आपली मीटिंग संपून जाईल. बघा, प्लॅन देताना काय गोष्टी गरजेच्या आहेत इम्पॉर्टंट, थोड्याशा शॉर्टकटमध्ये समजून घ्या. काही गोष्टी मेन लीडर लोक समजून घ्या, तुम्ही यांना आणखीन डीपमध्ये जाऊ शकतात. सर, सनेज कंपनीबद्दल तुम्ही बोलले, कंपनीचं प्रोफाईल चांगलं आहे. प्रोडक्ट बद्दल बोलले, प्रोडक्टचे तुम्ही त्याच्या प्राइस आणि त्याचे रिझल्ट पण एक्सप्लेन केले. आता तुम्ही बिझनेस प्लॅनवर येतात, तर लोकांना समजून सांगा सर इथं आयडी काय आहे, फ्री आहे. इथं जे पण पैसे तुम्ही जर रुपीज दिले, जर इथं रुपीज दिले तर इथं त्याचे पीव्ही होतात, परचेस व्हॅल्यू. जर फॉर एक्झाम्पल इथं 100 रुपयाचं प्रोडक्ट परचेस केलं तर ते 50 रुपीज पीव्ही होतात ॲव्हरेज. तर लोकांना हे क्लिअर करून टाका. नंतर लोकांना सांगा सर ह्या बिझनेसमध्ये 2 ऑप्शन आहेत. एक हे 5,000 रुपयांनी सुरुवात करू शकतो, आयडी फ्री आपण, त्याच्या खाली पण जाऊ शकतात, पण इन्कम येण्यासाठी 5,000 किंवा 30,000 हे 2 ऑप्शन आहेत. ह्या 2 गोष्टीमध्ये लोकांना बेनिफिट समजू शकता. सर ह्या 5,000 मध्ये 4 प्रकारचे बेनिफिट तुम्हाला भेटतात. इथं इथं भेटतो रिटेल प्रॉफिट, इथं भेटतो फ्री प्रोडक्ट, इथं भेटतो कॅशबॅक बोनस, आणि इथं भेटतो कन्सिस्टन्सी. जी याच्यामध्ये हे XYZ, हे XYZ, हे XYZ, आणि कन्सिस्टन्सी मध्ये 4 महिने लगातार खरेदी केलं तर 5व्या महिन्यात तुम्हाला फ्री प्रोडक्ट भेटतात. एकाच वेळेस सांगून टाकायचं, लई डोकं खात बसायचं नाही. म्हणजे प्रोडक्ट घेतल्यावर काय काय बेनिफिट आहे ते एकदाच सांगून टाका. आणि 5वी गोष्ट आहे, आपल्याकडे इन्कम ऑपॉर्च्युनिटी भेटते सर तुम्हाला. हे हे 5 गोष्टी, 5 बेनिफिट सांगून टाका. पहिलं काय आहे बोला? फ्री प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट, फ्री प्रोडक्ट्स. प्रोडक्ट, तिसरं कॅशबॅक बोनस, कन्सिस्टन्सी, 5व्या महिन्यात फ्री प्रोडक्ट. तिथं लई मोठं एक्सप्लेन करायची गरज नाहीये. आणि नंतर काय, पैसे कमवायला चान्स. आणि सर ह्या 5,000 रुपयात हे सगळे कॅल्क्युलेशन करून त्याला एक्झॅक्ट दाखवायचं की सर तुम्हाला जवळपास 2,500 एक्झॅक्ट किती होतात, एक्झॅक्टली 2,500 होतात का? नाही नाही, 2,350 ते 3,000 करू शकतो. ओके, म्हणजे 2 ते 3,000 सांगा ना, 2 to 3,000 सांगा, ठीक आहे. 2 2 ते ते 3,000. 3,000चा बेनिफिट होतो सर. आणि प्लस तुमचा पहिल्या महिन्याचा कन्सिस्टन्सी क्लिअर होतो. पुढचे 3 महिने तुम्ही मारली तर 4थ्या महिन्यात तुम्हाला हे 5,000 प्रोडक्ट फ्री भेटतील. येस सर. कळतं की प्रोडक्ट इथले जबरदस्त जानदार आहे. आणि हाच फॉर्म्युला 30,000ला समजायचा, कळला का? हो सर. येस. इथपर्यंत क्लिअर झालं. प्रोडक्ट विषयी पीव्ही क्लिअर झाले, पैशामध्ये काय भेटणार हे क्लिअर झालं. आता प्लॅनवर आपण जाऊया. बघा, त्यानंतर सर इथे एक आयडी क्रिएट होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही आज समजा येत, इथं तुमचा स्पॉन्सर असतो जे तुम्हाला कनेक्ट झालेत हे सर. याच्यावरती आमचे एक लीडर्स असतात, जसं मी आम्ही. इथं आमचं EACS आहे जे तुम्हाला मोठ्या लेवलला सपोर्ट करतं, आणि इथं आमचं एक सनेज आहे जे तुम्हाला प्रोडक्ट आणि प्लॅन देतं. आणि इथं तुम्ही येतं, तुम्ही एक छोटे बेबी आहेत किंवा मी आहे, स्वतःवरचा प्लॅन सांगू शकता किंवा समोरच्याला सांगू शकता. समोरच्याला हाट होणार वाटलं तर स्वतःवर प्लॅन घेऊन सांगा. आणि सर आपल्या लग्नाला आपण 1000 पत्रिका छापतो, पण आज समजा आपण एक 50 लोक आहेत चांगले ज्यांना पैशाची हेल्थची गरज आहे. अशा लोकांना जर आपण या बिझनेसमध्ये आणलं, आणि असे 4 लोक A, B, C आणि D, अशोक, बबन, चेतन आणि धनंजय, 4 लोक बिझनेसमध्ये आले. यांनी फॉर एक्झाम्पल प्लॅन देताना पहिला 5,000 द्यायचा. लोकांना सोपं वाटतो प्लॅन ऐकायला, कळलं का? प्लॅन देताना पहिला छोट्या अमाऊंटचं द्या, नंतर जेव्हा माणूस कन्व्हिन्स होतो तेव्हा दुसरा ऑप्शन फॉर्म्युला सांगा. समजतंय का? आणि Yes. सर इथं हे 4 लोक बिझनेसमध्ये आले 5 RPVनी, तर यांना फ्री प्रोडक्ट भेटले, यांना 5 बेनिफिट भेटले. कुठले कुठले सांगा बरं सर? तो बोट ठेवायचं, त्याला रिमाइंड करायचं सर हे 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 हे. सर मला सांगा, यांना 5,000 2 ते 3,000चा फायदा भेटला, पैसे कमवायला चान्स भेटलं, यांना फ्री प्रोडक्ट भेटले. यांचा फायदा केला का तोटा केला हो? बोला. फायदा. फायदा. तो म्हणणार फायदा. यांचा फायदा केला म्हणून सर तुम्हाला काय भेटलं सर? इथं 1,400 ते जवळपास किती रुपयाचा चेक भेटतो? 2,400. 2,400चा पहिल्या 4 मध्ये.
दुसरा हे 4 खाली नेटवर्क बिल्ड झालं, इथं 16 काढा. किती वहीन इथं? भोसले सर किती झालं? किती होणार इथं? 6,000. 6,400. 6,000. आता हे Yes. सगळे आकडे लीडर लोकांच्या पाठ झाले पाहिजे राजांनो. प्लीज 10 वेळा तुम्ही पेपरमध्ये बघून सांगू नका, पेन पेपर चालवा. ज्यांना पैसे कमवायचे 25,000च्या पुढं, 15,000च्या पुढं, ज्यांना एलडीपी घ्यायचा आहे त्यांचे आकडे तोंडपाठ पाहिजेत. ओके, किती झाले? 6,400. नंतर सर इथं खाली एकदाच नेटवर्क लिहून टाकायचं, मग कॅल्क्युलेशन करू आपण समोर संग. नंतर काय? 64. 4. 64चे किती होतील सर? तुम्हाला इन्कम किती भेटल? 25,600. नेक्स्ट किती होणार? 56. किती होणार? 1,02,400. 1,400. 1,02,400. आणि नंतर किती 400. होणार? 1,000. 24. इन्कम किती होणार? 4,09,700. टोटल होणार इथं 1,365. 65. आणि इथं किती होणार सर? 5,45,400. 43,000 लिहिले मी. चला, आता इथं समजवायचं की सर जिओनी फुकट सिम कार्ड विकले, पण आज त्यांच्याकडे करोडो कस्टमर आहेत, म्हणून 1 रुपया जरी कमवला तरी पैसे भेटतात. आता इथं 1,356 लोक दिसतात. हे लोक तुम्ही नाही बनवले, खाली स्प्रेड होत गेलं. जसं पुष्पा किती लोकांनी पाहिला? फार एकदाच बनवला पिक्चर, पण 1,000 लोकांनी आज लाखो लोकांपर्यंत पोहोचवला. असे 2-3 उदाहरणं द्यावं लागतील इथं ह्या केसमध्ये. तर ह्या केसमध्ये सर तुम्ही इथं 4 लोक बिझनेसमध्ये आणले, हे लय महत्वाचं व्यवस्थित समजा बरं का सर. तुम्ही इथे ऍड झाले, मी इथे ऍड झालो, तुमच्या स्टोरीतून सांगू शकता सर मी इथं जॉईन झालो, मला इथं जॉईन करणारे व्यक्ती होते, यांच्याकडे पण जवळपास 300 लोकांची लिस्ट होती. ते म्हणले सर मला तर 4-5 जॉईन करायचे, तर मी तर करणारच, यांना सगळ्याला पैशाची, प्रोडक्टची आणि टेन्शनची गरज आहे. मार्केट किती मोठे मी यांना समजवणार. आणि सर इथं मला या सपोर्ट होता, मी बेबी होतो, मला माहित नव्हतं कसं बोलायचं, काय बोलायचं, कसा प्लॅन दाखवायचा, कसे प्रश्नाचे उत्तर द्यायचे. माझ्या सिनियरने मला थोडी हेल्प केली, इथं माझ्यासोबत वर्किंग केलं, मी सिरियस झालो, म्हणलं मला करायचंय सर. आणि त्यांना मी एक 7-8 लोक भेटवले, त्याच्यातले 4 लोक ऑन स्पॉट जॉईन झाले सर. आणि मी काहीच नाही केलं, मी फक्त 10%च काम केलं सर, 90% काम माझ्या सिस्टमने केलं. तरी पण मला किती रुपये भेटले इथं? ऍव्हरेज 1400 ते 15-16 रुपये. 24. येस सर. आता पुढच्या लेवलला ह्या लोकांना पण सेमच आहे जसं मला आहे. ह्या लोकांनी काम सुरू केलं, ह्या लोकांचा बिझनेस केला, यांनी प्रोडक्ट मारले, हे प्रोडक्ट वापरायला लागले, यांचे फेस व्हॅल्यू, यांचे एज्युकेशन वेगळे आहे. तरी पण इथं मला पैसे भेटले सर 6,400. हेच पैसे तुम्हाला भेटणार. हे लोक ओळखीचे आहेत का? हे प्रोडक्ट तुम्ही विकले का? यांना जॉईन तुम्ही केलं का? तरी पण पैसे किती भेटले? 6,400. जेव्हा तुम्ही केलं तेव्हा पैसे कमी, पण जेव्हा टीमने केलं, खालच्या लोकांनी केलं, अनोळखी लोकांनी केलं, तेव्हा पैसे जास्त. की ज्यांना असं वाटतं लोक इथं कन्व्हिन्स व्हायला लागतील. येस सर. बरं, त्याच्यानंतर सर खाली यांच्या थ्रू खाली नेटवर्क स्प्रेड झालं, किती झाले? मग त्यांना 25,000. वाटतं 4-16 होईल का? नाही सर, काही अडचण नाही. असं 38 जरी झालं, 15 झाले, 20 झाले, 30 झाले, असं काही नाहीये. असे मी एक्झॅक्टली फक्त एक्झाम्पल सांगू राहिलो टेंटेटिव्हली. नाही तर लोकांना हे पण टेन्शन येतं, जेव्हा संभाव्य जे क्वेश्चन तयार होतील ना माइंडमध्ये लोकांच्या, ते लोकांचे क्लिअर करणं, याला प्रेझेंटेशन म्हणतात. नंतर इथं 64 लोकांचे किती झाले? 25,600. इथं किती झाले? 1,02,000. इथं किती झाले? त्यांना विचारायचं, त्यांना बोलायला लावायचे आकडे किती झाले. येस सर. समोरच्याच्या तोंडातून वधून घ्या आकडे, मग त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये ते आकडे जातात. बोलताना माणूस विचार करत नाही, कळलं का? येस सर. तर एकट्याने बोलायचं नाही, समोरच्याला पण बोलायला लावायचं. तुमची एनर्जी जर वाचवायची असेल ना, तर तुम्ही बोट ठेवायचे, समोरच्याला इन्व्हॉल्व करून वाचायला लावायचं. तुम्ही वाचा काय, ते वाचा काय, एक होईल. काय वाटतं? हो सर. हा. नाही तर तुमची एनर्जी 6-7 प्लॅन मध्ये थकून जाणार तुम्ही. अरे म्हणा आय ओले गळालोय मी आता. त्याच्यामुळे कधी कधी समोरच्याची एनर्जी पण यूज केली पाहिजे. सर अशा केसमध्ये तुमचं टोटल नेटवर्क झालं 1,365 लोकांचं, पण तुम्ही एक्झॅक्टली बिझनेसमध्ये आणले किती लोक? 4. होऊ शकतं 6-7 लोक बिझनेसमध्ये आणले एकदा. हे जे लोक जॉईन होऊ राहिलेत, हे समाधानी आहेत सर? आपले साबण कसे, आपले प्रोडक्ट कसे आहेत, आपली क्वालिटी कशी आहे, आपले रेट कसे आहेत, हे लोक खुश होतील. आणि यांच्याकडे सगळ्याकडे ऑप्शन आहे पैसे कमवण्यासाठी, म्हणून आपण यांना नेटवर्कमध्ये आणलं. मग माझ्या टीममध्ये मी पण 10-12 लोक जॉईन केले सर, पण आज मी महिन्याला किती रुपये कमवतोय? 25,000, 70,000, 1,00,000, 2,00,000 जे असेल ते सांगा. मग सर मला सांगा, इथं एक फॉर्म्युला आहे आणि आणखीन एक फॉर्म्युला मी तुम्हाला समजवला होता. इथं इथं सांगितलं होतं मी 2,500 PV आणि याला 5,000 लागतील. आणखीन एक फॉर्म्युला इथं काय आहे? किती? 15,000 PV, 30,000 रुपये. आणि इथं किती? 30,000 रुपये. 30,000. आता सर इथं जसे 1,400 भेटले ना, तसे आपण इथं थोडं कॅल्क्युलेशन करूया. आता इथं किती भेटते नो सेम कामामध्ये? 14,400. 14,400. 400. आणि इथं ह्या सेकंड लेवलला किती भेटतील? 38. 38,400. आता तुम्ही मी एकाच पेजवर लिहिण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही तुमचं ठरवा की व्यवस्थित लिहा. प्लॅन द्यायला लागलो कळत आपल्याला किती पेज वापरायचंय, कुठं लिहायचं, काय लिहायचं, बरोबर आहे ना? हो सर. सुटसुटीत लिहा, म्हणजे लोकांना पेपर देऊ शकले पाहिजेत.
किती झाले? 38,400. 400. 400. 38,400. याचे किती होतील? 1,53,700. 1,53,000. नेक्स्ट. 6,14,400. 6,14,000 असं मी राऊंड फिगर लिहितो. नेक्स्ट. 24,57,700. 24,57,000. टोटल किती झाले हो? 30,78,000. 35,00,000. आणि इथं किती झाले टोटल? 5,00,000. सर बघा इथं 5,000चे प्रोडक्ट घेतले तर इथं तुम्हाला 2-2.5 हजाराचा बेनिफिट भेटतोय. इथं तुम्हाला 13 ते 15 हजाराचा बेनिफिट भेटतोय. मग खेळायचं कसं? एक एक 2-2 रननी खेळायचं की 6-4नी खेळायचं? कारण की आज भाजीपाला गाडायला पण 1,00,000 रुपये लागतात. एक चहाची टपरी घ्यायला पण 5,00,000 लागतात. एक मिसळचं उदाहरण द्या. येवले चहाची फ्रँचायझी घ्यायला 12,00,000 लागतात. मग जर मोठे पैसे कमवायचे तर ऍटलीस्ट 1,000, 2,000, 5,000 आमच्याकडे सगळे ऑप्शन आहेत. पण जर तुम्ही सिरियस असताल, तुम्ही ह्या अमाऊंटने आलात तर मी तुमच्या सोबत तुमच्या लोकांना प्लॅन द्यायला येईन आणि तुम्हाला शिकवण की बिझनेस कसा करायचा. हे 32,00,000 झाले. विचार करा, 30,000 32,00,000 एका वर्षात किंवा 2 वर्षात. मी म्हणतो एका वर्षात 32,00,000 नका भेटू. जर 15,00,000 भेटले तर बेस्ट. 16,00,000 भेटले तर बरं 32,000 बँकेत टाका. 5% व्याजाने किती भेटतील? 1,600. येस सर. पण इथं जर आपण विचार केला की इथं ह्या 30,000चे 3,00,000, 4,00,000, 5,00,000 रुपये कमवू शकतो. पण कधी होतील? जर आपण सुरुवात केली तर. आणि मला वाटतं लोक इथं जॉईन होणार, लोक काम करणार का? लोकांना हेल्थची गरज आहे, लोकांना पैशाची गरज आहे आणि लोकांच्या घरातले प्रॉब्लेम आहेत. आम्ही हेल्थ वेल्थ हॅपीनेसवर काम करतो. कळलं का इथपर्यंत? येस सर. आता इथं लोक क्लोज कोड वाटतात. लोकांना इथं जॉईनिंग होणं आवडत नाही. लोकांना जॉईनिंग करणं पण आवडत नाही. लोकांना पैसे देणं पण आवडत नाही. प्रॉब्लेम असेल तर लोक प्रोडक्ट घेणार. पण जेव्हा लोकांना सांगू ना तुम्ही की तुमच्या खाली लोकांनी केलं तरी भेटतं, लोक खरी इथून टर्न होतात. कुठून टर्न होतात? इथून टर्न होतात. जसं नेटवर्क मध्ये असं झाड तयार होतं बघा. कसं तयार होतं झाड? असं ट्री तयार होतं. झाड पण असंच असतं ना? हो सर. झाड पण असंच असतं. आता उलट करू तुम्ही बघा. झालं का झाड? येस सर. झाड तयार होतंय का तुमच्या लेगला? आता असं स्ट्रक्चर केलं तर मी काय झालं, खाली झाड झालं. पण उलट केलं तर वर झाड होणार का नाही जाणार? झाड कसं वाढतं? एका बी मधून एक छोटंसं रोपटं, हळूहळू मोठं, नंतर त्याला पानं येतात, फुलं येतात, फळं येतात आणि मोठं बहरतं आणि त्याचे बी मधून दुसरं झाड बनतं. ॲग्री का नाही ॲग्री? येस सर. येस. लोकांना पण हे समजवायचं. नेचर स्ट्रक्चर समजून लोक म्हणले ना चेन आहे, जिओचं उदाहरण द्या, रिलायन्सचं द्या, झाडाचं द्या. आणि लोक दोनच गोष्टी येतात. आता लोकांकडे पैसे असतील किंवा नसतील, असणाऱ्या लोकांना हे समजवा की बिझनेसवाले लोक, घरावाले लोक कर्ज काढू काढू गाड्या घेतात, बिझनेस टाकतात. आणि असणाऱ्या लोकांना सांगा तुम्ही गोल्डमध्ये टाकले, तुम्ही शेअर मार्केटमध्ये टाकले, तुम्ही बेफडी केली, तुम्ही सिल्वरमध्ये टाकले, याच्यात रिटर्न किती आणि याच्यात रिटर्न किती? मॅक्झिमम रिटर्न 10-12% लोकांना भेटतात सिक्युरिटीमध्ये, बरोबर ना? पण इथं जर 30,000चे तुम्ही 3,00,000 नाही करू शकत का? सांगा मला. मग लोकांना दाखवा सर एका 30,000 ह्या बिझनेसच्या माध्यमातून तुमचं इन्कम पहिल्याच वर्षी जर तुम्ही सिरियसली काम केलं तर आपण 3,00,000 ते 10,00,000 नेऊ शकतो. सर 3,00,000 ते 5,00,000 नेऊ शकतो. जे नेटवर्कर अनुभव आहेत त्या लोकांना सांगू शकतो सर पहिल्याच वर्षी तुमचं इन्कम आपण 10,00,000 ते 25,00,000पर्यंत नेऊ शकतो. समजतंय का? येस सर. याला म्हणतात ताकद, याला म्हणतात पॉवर. आता येतो ऑब्जेक्शन हँडलिंग. आता येते क्लोजिंग. आता आपण इथं क्लोजिंगवर टॉक करूया. आता ह्या लेवलला जेव्हा कळलं, 2 ऑप्शन तयार आहेत आपल्याकडे आता. एक 5,000 आणि एक 30,000. बरोबर. एक 2,500 पीव्ही आणि एक 15,000 पीव्ही. पीव्ही बद्दल बोला. रुपीज मध्ये तेवढे पीव्ही झाले पाहिजेत. आलं का लक्षात? पीव्ही थोडे बोलत चला आणि मग प्राईस डोक्यात टाका. आता प्राईस डोक्यात टाकल्यावर सर बघा आता काय दाखवायचं? तुमची यादी दाखवा. तुमच्याकडे 100-150 लोकांची यादी पाहिजे. नोट डाऊन करा सगळेजण. तुमच्याकडे स्वतःची यादी पाहिजे 150-200 लोकांची. सर म्हणायचं बघा माझ्याकडे एवढे लोक निघलेत. दुसरा, ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे पैसे घेतलेत ना, ज्यांनी आपल्याकडे 15,000, 30,000, 40,000, 50,000 प्रोडक्ट घेतले, असे 5-25 लोकांचे प्रोडक्ट सोबत आणि पीव्ही सोबत फोटो पाहिजे, पाईस सोबत. असे 5-25 इमेज दाखवा. दुसरा पार्ट. आता तिसरा पार्ट, सर इथं पैसे जबरदस्त आहेत. आता इथं पैसे दाखवताना तुम्ही काय करा, 5-50 लोकांचे पे आउट्स ठेवा स्क्रीनशॉट काढून, म्हणजे ते तुमच्याकडे असतील तर वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनचे. आणि त्या प्रोफेशनचे पे आउट्स लोकांना शो करा. त्या प्रोफेशनचे पे आउट लोकांना जर शो केले, सर बघा 15,000 त्याच्याकडून घ्यायचे किती? 30,000. त्याला दाखवा 8,000, 12,000, 15,000, 30,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000. लय मोठे मोठे करोड रुपये दिसपडत नाहीत. माझं चेक तर बिलकुल बसणार. पण जे मोठे लोक आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता. आता हे दाखवलं. आता बँक स्टेटमेंट दाखवा. माझे बँक स्टेटमेंट बघा तुमच्याकडे कसे पैसे जमा होतात. निश्चित तुमचे पे आउटचं स्लिप दाखवून लोकांना ट्रस्ट येणार नाही, लोकांना खोटं वाटणार. तुम्ही लोकांना तुमचे आता सध्याला पेमेंट स्लिप दाखवा तुमच्या बँकेचे. तुम्हाला जर वाटलं ना खाली वर आहे पेमेंट स्लिप, तर तुम्ही काय करा, त्याच पेमेंटला घेऊन तुमचं नाव नका टाकू. तुम्हाला वाटलं तुमचं पेमेंट दाखवत येत नाही तर
पण तुम्हाला जर वाटलं लोक लाख रुपये बँकेत आले म्हणून खूप मोटिवेट नाही होत, लोकांना 10, 12, 15 हजार लगातार महिन्याला येतात हे पाहून लोक मोटिवेट होतात. प्रत्येक सिनियरने आपलं स्टेटमेंट काढून लोकांना द्या, बँकेचं स्टेटमेंट एडिट बिडिट करून. तुम्हाला वाटतं इन्कम लय डाऊन आहे, तुमचं नाव नका टाकू, अलग लक्षात. लोकांना येस फक्त सर. हा ट्रस्ट आला पाहिजे की सनेजच्या नावाने महिन्याला पैसे येतात. कळलं का? मग याच्यात मोठे पैसे येस दाखवा. सर. म्हणजे तुम्ही मोठे मोठे चेक दाखविले, आता बँक स्टेटमेंट दाखवली, बरोबर. आता माणसाला आणखीन ट्रस्ट आला, वाह जबरदस्त. आता एवढं सगळं दाखवल्यानंतर थोडे मर्सिडीजचे 5-6 गाड्याचे 7-8-10 गाड्याचे फोटो ठेवा सर, बघा गाड्या. त्यानंतर आणखीन एक 7-8-10 असे फुल क्राऊडचे गर्दीचे फोटो ठेवा आणि एखादा फुल झेंडे बिंडे घेऊनचा एक व्हिडिओ ठेवा. पटपट सांगतोय मी, हा. जे नाही ऐकणार, जो मंदबुद्धीचा आहे ना, त्याला पुन्हा कधी सांगितलं जाणार नाहीये. इथं लय पैसे आहेत, पण लई 2-4-10 अशी MBA एकीकडे आणि इथे एक नेटवर्कर एकीकडे. त्याच्यामुळे इथं फुल ग्रास्पिंगने तुम्हाला नोट डाऊन करावं लागेल. मी आता क्लोजिंगला काय काय डेटा लागतो ह्याच्यावर बोलून राहिलोय, कळतंय का? येस. आता क्लोजिंगचा डेटा कुठपर्यंत आला? तुम्ही तुम्ही लोकांचे पेआउट स्टोअर करा. नंतर क्राऊड जनरेटिंग व्हिडिओ, क्राऊडचे व्हिडिओ, एखादा व्हिडिओ आणि लई मोठा हजारो व्हिडिओ बनवू नका. याचा डाटा, याचा डाटा. अरे काय एवढा वेळ आहे का लोकांकडे? स्टँडर्ड ठेवा. तसं मॅकडॉनल्ड मध्ये 7-8-10 प्रोडक्ट आहेत म्हणून ते स्टँडर्ड झालं. तुमचा डेटा पण आहे ना खचाखच भरला असतो. हे अरे तुम्हाला तोंड नाहीये का? कशाला पाहिजे एवढा मोठा डेटा? फालतू. 1000 लोकांचा लिस्ट आहे, त्याच्याकडून पीवी निघत नाही, कारण याला कळतच नाही कॉपी कुठे. सांगा मला. त्याच्यामुळे सगळ्या पिलर, सगळ्या ये लोकांनी सगळा डेटा अनालिसिस करा आणि प्रॉपर डेटा एक्सचेंज करून तुमच्याकडे आणि तुमच्या लोकांकडे ह्या डेटाने कामं करा. नेक्स्ट पार्ट, ह्या डेटा सोबत क्राऊड लिस्टला गर्दी दिसली आणि मग आता म्हणू शकताय सर प्रोडक्टची गरज आहे. हॉस्पिटलचे उदाहरण सांगा, लई गरज आहे सर पैशाची. पैशामुळे लोक सुसाईड करू राहिलेत, लोकांचे घरदार प्रॉब्लेम होऊ राहिलेत, दिवस होऊ राहिलेत. सर आज घराघरामध्ये भांडणं तर नाही, हॅपीनेसवर बोला आणि मग सांगा सर, बोला. चला आपण रजिस्ट्रेशन करू. 30,000 रुपये कसे करताय? गुगल पे करताय की कॅश करताय? समजते का तुम्हाला? आता इथून प्रश्न चालू सर. होणार. आता इथून प्रश्न काय चालू होणार? आता इथून काय क्वेश्चन चालू होणार? त्याचे क्वेश्चन्स कसे असतील त्या क्वेश्चनवर लीडर लोक डिस्कशन करतील. प्रत्येक क्वेश्चनवर प्रश्नाचे उत्तर द्यायचे आणि पैसे घेतल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचे आणि राईट त्याच्या गरजेचे प्रोडक्ट्स ऑर्डर मारायचे आणि पैसे घेताना त्याला हे सांगायचं सर हे प्रोडक्ट्स तुम्हाला 3 महिने वापरायचे. हे प्रोडक्ट्स तुम्हाला 3 महिने वापरायचे. 30,000 रुपये आपल्या बिझनेसची इन्व्हेस्टमेंट आहे. 3 महिने 5-6 लोकांच्या कुटुंबाने जर प्रोडक्ट वापरले तर लागणार नाही का? सांगा बरं मला. लागणार का नाही लागणार? लागणार का नाही लागणार? सांगा मला. लागणार सर. लागणार. मग त्याला सांगा सर 3-4 महिने प्रोडक्ट वापरा आणि टाकलेले पैसे आपण नेटवर्क बनवून कमवूया, हे बोलायचं. आणि मग पुन्हा गेट स्टार्ट, पुन्हा आफ्टर परचेस प्रोसेसवर काम सुरू करायचं. आता प्रश्न काय असतील? सर विचार करतो, सर नंतर सांगतो, सर बोलतो, सर करू, सर बघू. आता याचे उत्तर देण्यासाठी इथं अमोल पारख सर येतं, इथं तुषार सर आहेत, इथं भोसले सर आहेत, इथं मेन लीडर जे पण मेन लोक आहेत. प्रश्न तुम्ही विचारा, काय प्रश्न विचारतात याचे उत्तर लोक देतील. आता इथं प्रोडक्टचे प्रश्न येणार का? इथं पैसे नेटवर्किंग करण्याचे प्रश्न नाही. येतात. नाही तर लोकांना प्रश्न कुठून येतात? सर ते गॅरंटी काय, ते वॉरंटी काय, ते डॉक्टर काय आणि त्याचा रिपोर्ट काय. आता प्रश्नाची उत्तर कशी दिले पाहिजेत असा एक 20-25 मिनिटाचा सेशन असेल. मी त्या सेशन नंतर पुन्हा इन होतो, तोपर्यंत तुम्ही सेशन कंटिन्यू करा. अमोल सर क्वेश्चन्स काय येतील त्याच्यावर डिस्कशन करा. कुठले क्वेश्चन जनरली आहेत युट्यूबला कोण पण घेऊ शकताय. युट्यूबला टाकलेले सर आपण सगळ्या क्वेश्चनचे उत्तर. थोडंसं पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतले पाहिजेत की समोरच्याचा प्रश्न आला तर त्याला शॉर्टकट मध्ये कसं उत्तर द्यायचं. म्हणजे प्रश्नाचे उत्तर क्विक देणं गरजेचं आहे. जर काही लोकांचे अटकलेले असतील तर शॉर्टकट होतील 10-15 मिनिटात. पण एक लक्षात ठेवा, ऑन दी स्पॉट कॅश काढायची किंवा जर डेट दिली संध्याकाळची सकाळची तर कॅश आलीच पाहिजे. जर तुम्ही तिथं हार मानताय ना तर तुमच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये पण हार मानणार, तुमची टीम हार मानणार, तुमचं शिक्षण पण हार मानण्याचं असेल आणि हळूहळू याचा इम्पॅक्ट तुमचा एलओबी होणार नाही, तुमचं साईड व्हॅल्यू होणार नाही आणि तुम्ही हळूहळू स्ट्रगलमध्ये जाता, निगेटिव्ह फेजमध्ये जाता आणि मग नेटवर्क मार्केटिंगला दोष द्यायला लागतात. सो नेव्हर गिव्ह अप हा जो वर्ल्ड आहे ना, हा वर्ल्ड कुठं वापरायचा असतो? जेव्हा गेस नाही म्हणतो, जेव्हा त्याचे क्लोजिंग करून त्याचे उत्तर देणे याला म्हणतात नेव्हर गिव्ह अप. जेव्हा डिस्ट्रीब्युटर निगेटिव्ह होतो जॉईन झालेला काहीतरी डाऊटमुळं, त्याला काउन्सिलिंग करून त्याला पुन्हा रिस्टार्ट करणं याला नेटवर्किंग मार्केटिंग म्हणतात. जेव्हा इंडिपेंडंट लीडर काही कन्फ्युजनमुळे निगेटिव्ह होतो त्या सगळं पुन्हा बोलून त्याला पॉझिटिव्ह करणं याला नेटवर्क मार्केटिंग म्हणतात. 3 लेयर आहेत. समज में आया? आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी इथून पुढे शिकायला चालू करा आणि इथून पुढलं जे वातावरण होणार आहे बिझनेसचं ते हायर लेवलचं असणार आहे. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीचे बेनिफिट घ्यायला चालू करा. आपले मेगा सीईओ असतील, आपले SCF प्रोग्राम असतील, वेबिनार्स असतील, त्यानंतर आपले आता सध्याला ऑनलाईन ऑफलाईन असतील, युट्यूबचा व्हिडिओ पण प्लॅनचा आहे, प्लॅन दाखवण्याची पद्धत, सगळ्यांनी काय पेन पेपर करायची. आणि नेक्स्ट काय आहे,
आरटीपीची सिरीज सुरू हो रही आहे. मुंबईमध्ये फुल खचाखच प्रोग्राम होणार आहे. काल करारमध्ये झाला. आरटीपीची सिरीज होणार आहे 2025 मध्ये. तुम्ही पैशाने आंघोळ करणार आहे जर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टीमध्ये प्रॅक्टिस केली तर. आणि प्रॅक्टिस कधी होईल? खाली जाणार फेल होणार, खाली जाणार फेल होणार, फेल जाणार फेल होणार, फेल होणार, करत राहा. यश भेटायला लागणार, यश भेटायला लागणार. लोक यश म्हणणार, यश म्हणणार, यश म्हणणार, यश म्हणणार, यश म्हणणार, यश म्हणणार, आणि मग तुम्ही मोठ्या पेआउटला जाणार. सो चलो, मी लीडरच्या हातात माईक हँडओव्हर करतो. सर आपण सर आता सर तुम्ही की प्रश्न विचारा. प्रश्न जे लोकांनी विचारले ना, तर ते प्रश्न का तयार होतो? कारण की तुम्ही हे सांगितलं नसतं म्हणून त्याचा प्रश्न तयार झालो. मी सांगितलं तसं प्रेझेंटेशन दिलं ना, तर लोकांचे प्रश्न ऑलरेडी 60-70% कमी होऊन जातील. किती लोकांना अग्री आहे? येस सर. हो सर. प्रेझेंटेशन जर चुकीचं दिलं तर प्रश्न लय तयार होतील. राईट और रॉंग? राईट. सांगून सर घ्या. तसं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे जर प्रेझेंटेशन मध्येच मॅक्सिमम आपण लोकांचे प्रश्न क्लिअर करू शकतो. पण तरी पण नॉर्मल प्लॅन झाला की लोक खरंच सुरुवात कुठून होती? आपण प्लॅन देत असतो तोपर्यंत आपल्याला वाटतं आता खूप भारी आहे, खूप भारी आहे, आता मस्त होणार. आणि जेव्हा प्लॅन संपतो तिथून तर खरी खरी लढाई सुरू होती. म्हणजे खरं युद्ध जे होतं ना, हे प्लॅन संपल्यानंतर होतं, हे प्लॅनच्या अगोदर नाही होत. आणि आपल्याला वाटतं प्लॅन संपला की संपला, तर प्लॅनच्या नंतर महत्वाचं आहे ते क्लोजिंग. आणि बरेच लोक क्लोजिंग करत नाहीत. म्हणजे जर पाहिलं तर जवळजवळ 60-70% लोक क्लोजिंग न करता घरी येतात. का येतात माहिती का? कारण क्लोजिंग का करत नाहीत? कारण त्यांच्याकडं ऑब्जेक्शन हँडलिंगचं स्किल नसतं, प्रश्नाचं उत्तर देण्याचं स्किल नसतं, आणि म्हणून लोक क्लोजिंगच करत नाहीत. आणि क्लोजिंग नाही झालं तर तो मागे पैसेच देणार नाही. तर अशा वेळेला आपला माइंडसेट बऱ्याच वेळेला असतो की त्याने आता होऊन जॉईन झालं पाहिजे, होऊन पैसे दिले पाहिजे, झालं सगळं आता, आणि आपण पैसे मागत नाहीत. तर पैसे मागावं लागेल. सगळ्यात पहिलं पैसे मागताना एक वाक्य लक्षात ठेवावं लागेल, या बिझनेसमध्ये पैसे मागताना बेशरमची डिग्री आणि हरामीची पीएचडी घ्यावी लागत असते. बरोबर ना? ती डिग्री लागेल आपल्याला. बिनधास्त पैसे मागावे लागतील आपल्याला, एकदम बिनधास्त, लज्जा शरम न करता. तर आता प्लॅन झाला, सरांनी सांगितल्याप्रमाणे एंड झाला. आता पहिला प्रश्न आपला काय पाहिजे? सर बघा, सगळं समजलं असेल, मला वाटतं मी जे काही समजवलं तर तुम्हाला सगळं समजलं असेल. तर सर आता घ्यायचं आपल्याला डिसिजन. तर मग डिसिजन घेऊन आपलं स्टार्टअप करायचं. त्यासाठी तुमचे आम्हाला काय लागतील? पहिले तुमचे लागतील केवायसी डॉक्युमेंट. त्यामध्ये एक आधार कार्ड, एक पॅन कार्ड आणि एक बँकेचं कॅन्सर चेक किंवा पासबुकचा फोटो. तर याने आपलं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. रजिस्ट्रेशन पूर्ण फ्री आहे. आता आपल्याला करायचं प्रोडक्ट परचेस करायचे. मग प्रोडक्ट परचेस करण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहेत, एक 5,000ने स्टार्ट करणं आणि एक 30,000ने स्टार्ट करणं. तर मग कुठल्या अमाऊंट तुम्हाला वाटते? कशाने स्टार्टअप केलं पाहिजे? तुमची इच्छा काय? तुम्हाला काय वाटतं? 5ने केलं पाहिजे का 30ने केलं पाहिजे? पण मला जर विचारलं की सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय, तर मी सांगेल 30,000ने केलं पाहिजे. कारण मी तुम्हाला इकडे दाखवलं 30,000चा बेनिफिट. मग चला स्टार्टअप करूया. तर 30,000 रुपये लागतील. सर मग पेमेंट कसं, ऑनलाईन आहे की कॅश आहे? लगेच विचारायचं. जर तुम्हाला पैसे मागायला लाज वाटते ना, तर पहिलं वाक्य वापरायचं, पेमेंट ऑनलाईन आहे की कॅश आहे? पैसे ऑनलाईन आहे की कॅश आहे? आता तो काय म्हणेल? आता तो डान्स सुरू करेल. तो पहिला डान्स करेल की ठीक आहे समजलं, मग लगेच करावं लागेल का? पहिलं नॉर्मल लोक काय म्हणतात? मग पैसे लगेच द्यावे लागतील का? बरोबर का? येस. जास्त प्रश्न आज ताबडतोब. मग आपल्याला काय बोलायचंय? हो सर, मग आता लगेच सुरुवात करायची म्हणजे लगेच करू ना आपण, काय प्रॉब्लेम आहे? नाही पण आता लगेच मग पैसे पण लगेच लागतील का? हो लगेच लागतील. तर मग लगेच स्टार्ट करायला लगेच लागतील. मग लगेच पैसे नाहीत ना, मग थोडं थांबा आपण, मग करू आपण, काय अडचण नाहीये, पण आत्ता लगेच नाहीये. आणि आपण मग अशा वेळेस काय म्हणतो की मग कधी येतील? मग तो म्हणून पुढच्या जन्मी येतील. मग आपण काय करणार? बरोबर ना? आपल्याला आत्ताच पैसे मागायचे. तर मग अशा वेळेला आता पहिलं ऑब्जेक्शन काय आलं? नंतर केलं तर चालेल का? नंतर पैसे करतो. म्हणजे लोक वेळ मागतात. बरोबर ना? विचार करून सांगतो. 2-3 प्रश्न असे आहेत की त्याला एकच उत्तर आहे. ते प्रश्न कसा असतो? पहिला असतो एक विचार करून सांगतो, दुसरा असतो नंतर करतो, एक 2-3 दिवसाचा वेळ द्या, 2-3 दिवसात करतो, एक आठवड्याभरात करतो, पगार झाल्यावर करतो. म्हणजे असे लोक वेळ मागायचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेला सगळ्यात पहिला मुद्दा काय येतो? अशा वेळेस जर लोक म्हटले की बाबा मला सांगतो, करतो, देतो, तर पहिलं त्याला सांगितलं पाहिजे की सर बघा, तुम्हाला काय वाटतं कधी केलं पाहिजे? नाही मला मी 2 दिवसात करू शकतो. बरं 2 दिवसात का? अच्छा. ठीक आहे सर, हरकत नाही, तुम्ही 2 दिवसात पण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता पहिलं हाला हा करणं. आपण डायरेक्ट आता बघा, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देताना दोन 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 पद्धतीने आपण उत्तर देत असतात. काही लोक प्रश्नाच्या उत्तराला रिॲक्ट होतात आणि काही लोक रिस्पॉन्ड करतात. जर तुम्ही रिॲक्ट झाले, म्हणजे त्यांनी प्रश्न दिल्या दिल्या तुम्ही उत्तर दिलं, तर तुमचा चेहरा पडलेला असतो. म्हणजे एखादा म्हटला सगळं झालं, तो म्हटला एक थोडा वेळ द्या, तर तुमचा चेहरा लगेच पडतो. चेहरा पडू द्यायचा नाही. मग याचा अर्थ तुम्हाला चेहरा पडला की मग लगेच तुम्ही रिॲक्ट होता. मग रिॲक्ट नाही करायचं, थोडं रिस्पॉन्ड करायचं, म्हणजे थोडं सायलन्स घ्यायचं. बघा, एक वाक्य लक्षात ठेवा, कधी पण प्लॅन आहे ना, प्लॅन हा फुल जोश मध्ये द्यायचा. पण क्लोजिंग हे थोडं इमोशनल करायचं. थोडं सायलन्स व्हायचं क्लोजिंग करताना, थोडं सायलन्स व्हायचं. इथं पण धाड 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 क्लोजिंग नाही करायचं, थोडं सायलन्स व्हायचं. मग मी कसं करणार? त्यांना 2 दिवस म्हटले की 2 दिवसात करतो.
ओके, 2 दिवस म्हणताय का? सर ठीक आहे, हरकत नाही. पण बघा सर, तुम्ही 2 दिवस काय, तुम्ही 2, 4, 8 दिवस किती पण दिवस घेऊ शकता. पण सर मला असं वाटतं, एवढी मोठी अपॉर्च्युनिटी, एवढी मोठी संधी आहे, तर ह्या संधीला ऑलरेडी तुम्हाला असं वाटत नाही का सर, की हा बिझनेस तुम्हाला कळायला लेट झालं? मला असं वाटतं सर, मी 16 वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर मला हा बिझनेस कळाला. मला असं वाटतं, मी 16 वर्ष लेट का झालो? जर मी 16 वर्ष लेट नसतो झालो तर मी आज कुठं असतो? मग ऑलरेडी ऑब्विसली मी खूप लेट झालोय, तर मग अजून लेट का? अजून लेट का? मला असं वाटतं नको सर, एक एक दिवस, एक एक तास महत्वाचा आहे. आपण लगेच सुरुवात करूया. एक एक आज आत्ता ताबडतोब. नेक कामे देरी क्यू? चांगल्या कामाला लेट का करायचं? लगेच करून चांगलं काम आहे, लगेच सुरुवात करूया आणि मस्त चांगला दिवस पण आपण स्टार्टअप करूया. म्हणजे पहिले एक बेसिक उत्तर दिलं पाहिजे, कुठलं पण उत्तर बेसिक. बऱ्याच लोकांकडे एका प्रश्नाचे 10-10 उत्तर असतात. मग 10 उत्तर असताना आपण 10 टँकर एकदम खाली करून टाकले तर गडबड होईल. एका वेळेस एकच उत्तर द्यायचं आणि तेवढ्यात क्लोज होतं का बघायचं. ठीक आहे सर, लगेच सोडा सर, उद्या परवा तेरवाने काय होणार आहे आत्ताच करू. काय प्रॉब्लेम नाहीये, काय जास्त अमाऊंट मॅनेज नाही करायची, 30,000चा प्रश्न आहे. लगेच स्टार्ट करू आणि सुरुवात करून टाकू. तर मग कसं करता? पैसे ऑनलाईन देता, कॅश देता? पैसे ऑनलाईन देता, कॅश देता? आता पहिलं उत्तर दिलं, हे जनरल आन्सर दिलं. आता याच्यात तो क्लोज झाला नाही तरी तो म्हणतो हा सगळं बरोबर आहे, पण आता ते लगेच करायला मग ते 2 दिवस वेळ तर लागेल पैसे मॅनेज करायला. अच्छा, असं का? बरं मला एक सांगा सर, करायचंय कन्फर्म आहे का आपल्याला बिझनेस करायचा? याच्यात काही डाऊट आहे? मी जे आता तुम्हाला सांगितलं त्याच्यात तुमचे काही प्रश्न आहेत का, की बाबा समजलं नाही, हा विषय आहे, तो विषय आहे, कोणाला तरी विचारायचा, असं काही वेगळं आहे का? नाही ना? नाही तसं काही नाही, आता करायचं फिक्स आहे. बरं, म्हणजे आता फक्त अडचण एकच आहे, आता 2 दिवसाचा वेळ पाहिजे. 2 दिवसाचा वेळ कशाला पाहिजे? तुम्ही म्हणता पैसे मॅनेज करायला पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही सर. पण मला काय सांगायचं माहिती आहे सर, तुम्ही 2 दिवसांनी करू शकता, पण याच्यात एक खूप मोठा तुमचा लॉस होऊ शकतो. 2 दिवसांनी, 2 दिवसाचा लॉस काय माहिती आहे सर? आता इथं एक टॉपिक ऍड करायचा, लॉस ऑफ लेट डिसिजनचा. लॉस ऑफ लेट डिसिजनचा. मग लॉस ऑफ लेट डिसिजन आपण काय समजवलं पाहिजे? सर तुम्ही आले, बघा मी तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवलं होतं सर, आठवतं? मी पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला 4 लोक सांगितलेत, नंतर 16, दुसऱ्या लेवलला, तिसऱ्याला 64, चौथ्याला 256, 1024. हे आपलं स्ट्रक्चर मॉड्यूल असं चालतं सर. आता ह्या स्ट्रक्चर मॉड्यूलवरती जर तुम्ही आत्ता बिझनेसला स्टार्टअप करताय, तर बघा सर, तुम्ही आले कोणाच्या थ्रू? आता सर म्हणजे समजा उदाहरणार्थ नामदेव सरांचे तुम्ही गेस्ट आहात. नामदेव सर हे एक डिस्ट्रीब्युटर आहे आणि तुम्ही एक व्यक्ती नामदेव सरांचे गेस्ट आहे. तर मी काय करणार? बघा सर, नामदेव सरांच्या थ्रू तुम्हाला मी भेटायला आलो. नामदेव सरांच्या स्ट्रक्चर मध्ये इथं नामदेव सर आहे सर, आणि नामदेव सरांना तुम्हाला जॉईन करायचंय. तर पहिल्या 4 मध्ये नामदेव सरांना तुम्हाला घ्यायचंय पहिल्या स्टेजमध्ये. आणि ही नामदेव सरांची 100 लोकांची लिस्ट आहे सर. या 100 लोकांच्या लिस्टमधनं मी साधारणतः या नामदेव सरांना फक्त 4 ते 5 लोक निवडायचे होते, आणि सरांनी तुमचं नाव चूज केलं त्यासाठी. तर तुमचं नाव चूज केलं आणि तुम्हाला इथं सरांना काय करायचंय, पहिल्या लेवलला सरांना प्लेसमेंट द्यायची. कारण सरांना वाटतं माझा व्यक्ती, माझा मित्र आहे, माझा नातेवाईक आहे, मला माझ्या बरोबर याला घेऊन जायचंय, बरोबर. आणि म्हणून सरांनी तुम्हाला पहिल्या स्टेजला काय केलं, चूज केलं. आता तर तुम्ही सुरुवात केली तर सर तुम्ही त्या पहिल्या स्टेजला इथे येऊ शकता. पण जर तुम्ही म्हटलं मी लेट करल, उद्या करतो, परवा करतो, तेरवा करतो, तर ऑलरेडी ऑलमोस्ट आम्ही काही लोकांना ऑलरेडी प्लॅन दिलाय. काही लोकांच्या काही कॅश येतात, ते काही रनिंग मध्ये बरंच काम चालू आहे, आणि आम्हाला फक्त एक सुरुवातीला आम्हाला 4-5 लोकांचंच नेटवर्क बनवायचं आहे. आम्ही एकदम सगळ्या लोकांपर्यंत जाणारच नाही. तर मग तिथून डुप्लिकेशन होत जाणार आहे आमचं. तर मग तुम्ही जर ऑलरेडी लेट करताय तर होऊ शकतं तुम्ही आमच्या त्या 16 मध्ये येताल, होऊ शकतं तुम्ही त्या 64 मध्ये जाताल, होऊ शकतं त्या 256 मध्ये जाताल, होऊ शकतो मला 1024 मध्ये जाताल. आणि सर कोणत्या व्यक्तीच्या कपाळावर काय लिहिलंय आहे ना, काहीच सांगू शकत नाही सर, बरोबर ना? त्यामुळे मला असं वाटतं आज आत्ता ताबडतोब करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं 2 दिवसांनी काय फरक पडतो? सर 2 दिवसांनी खूप मोठा फरक पडतो सर. तर कसं करता सर? पैसे कॅश देता का ऑनलाईन देता? परत दुसऱ्या टप्प्यात एवढं बोललो, बरोबर. मग आता तेवढ्यात पण आता दुसऱ्यांदा तो तरी पण एखादा व्यक्ती म्हणतो सगळं बरोबर आहे बरं का, पण आत्ता लगेच करायला पैसे नाहीयेत. आता तो ऑब्जेक्शन शिफ्ट करतो, पैसे नाही वरती. पहिलं त्यांनी वेळ मागितला होता, मग तो हळूहळू जातो पैसे. वेळ मागणाऱ्या माणसाला कधी पण थोडं जर तुम्ही अजून बोललात ना, तर तो हळूहळू 100% पैसे नाही याच्याकडे जातो. पैसे मॅनेज करण्यावरती, पैसे नाही याच्यावरती जातो. मग अशा वेळेला पुन्हा नेक्स्ट ऑब्जेक्शन सुरू करावं लागतं पैसे नाहीचं. मग पैसे नाहीच्या ऑब्जेक्शनला आता हँडल करायला सुरुवात करावी लागते. बरं सर, हरकत नाही, तुम्ही म्हणता पैसे नाही हा एक विषय. बरं, याच्या व्यतिरिक्त अजून काही सर वेगळं वारंवार लोकांना हे विचारलं पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काय आहे का, याच्या व्यतिरिक्त काय आहे का? कारण बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये एक वेगळा ऑब्जेक्शन असतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीने कुठेतरी पाणी भरलेलं आहे, कुठेतरी फिल्डवर आलेला आहे,
आणि त्याच्या डोक्यात ती भीती असते, मी याच्या अगोदर कुठेतरी प्रोडक्ट घेतले होते, मग मला काहीच झालं नाही, आणि पण यांना बोलू कसं, म्हणून ते लोक ते बोलत नाहीत आणि एकाच प्रश्नावर जातात, पैसे नाही. सगळ्यात सोपा प्रश्न काय, वेळ द्या किंवा विचार करतो किंवा पैसे नाहीत, ह्याच्यातून लोक जास्तीत जास्त पळवाट काढण्याचा प्रयत्न करतात. बरोबर का? बरोबर का? बरोबर. तर अशा प्रश्नाला हँडल करायला आता तुम्हाला परत पुढच्या प्रश्नाला तयार व्हावं लागेल की आता पैसे नाहीच्या. मग पैसे नाही आपण वेगळी गोष्ट बोलतो, सर हरकत नाहीये, पैसे नाहीये म्हणून आता मला असं वाटतं वेळ तुम्हाला का पाहिजे होता, पैसे नाही या गोष्टीसाठी पाहिजे होता. बरोबर ना? चला, हरकत नाही सर. पण मला एक सांगा सर, बघा इथं दोन प्रकारचे लोक असतात सर. एक ज्याच्याकडे पैसे आहेत पण तरी पण तो वेळ मागतो, आणि एक दुसरा ज्याच्याकडे पैसे नाहीयेत म्हणून तो वेळ मागतोय. तर आता मला पहिल्या व्यक्तीबद्दल बोलायचं सर, इथं लोक जनरल बोलायचं, त्याच्यावर नाही घालायचं, म्हणजे त्यांना पण नाही बोलायला वाटलं पाहिजे, पण थर्ड पार्टी एक्झाम्पल द्यायचं. मला असं वाटतं सर, पैसे आहेत तर जो व्यक्ती पैसे आहेत पण तरी वेळ मागतात, याचा अर्थ त्याच्या डोक्यात कुठलं तरी कन्फ्युजन असतं. आणि पैसे आहेत तर मी म्हणतो, पैसे आहेत आणि 30,000 रुपये फॉर एक्झाम्पल पैसे आहेत आणि ते त्यांनी बँकेत ठेवले, त्या 30,000वरती सर 30,000चे बँकेत डबल व्हायला कमीत कमी 10 वर्ष लागतात सर. पण सनेजमध्ये जर ते 30,000 रुपये आपण इन्व्हेस्ट करतो मीन्स आपण प्रोडक्ट घेतोय, बरोबर ना? आपली इन्व्हेस्टमेंट तशी राहतच नाही, आपण जर इन्व्हेस्ट करतोय, पण या 30,000वरती सर एका वर्षामध्ये आपण 3 ते 10 लाख रुपये कमवू शकतो सर. एका वर्षामध्ये 3 ते 10 लाख रुपये सुद्धा आपण कमवू शकतो, जर सिस्टमने, डेडिकेशनने आणि हार्डवर्कने काम केलं तर. हे शब्द पण ठेवायचे, बरोबर ना? त्याला ठेवायचे, जर केलं तर एवढे पैसे मिळू शकतात. तर मग हे 30,000 रुपये बँकेत ठेवून काय होणार सर? काहीच होणार नाही. पण जर इन केस पैसे नाही आहेत सर, पैसे नाही आहेत, तर मग पैसे नाही आहेत तर सर मला असं वाटतं सर पैसे मॅनेज केले पाहिजे. पैसे नाही तर पैसे मॅनेज केले पाहिजे. जेवढे जेवढे लोक आज सक्सेसफुल झालेत, यशस्वी झालेत, फॉर एक्झाम्पल धीरूभाई अंबानी सर, अक्षरशः धीरूभाई अंबानी सर, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही ऐकलं पण असेल सर, मला सांगायची गरज नाही तसे, तर धीरूभाई अंबानी जेव्हा व्यवसाय सुरू केला होता ना सर, अक्षरशः मित्रांकडनं पैसे उसने घेऊन बिझनेस सुरू केला होता सर. नारायण मूर्तीने सर मिसेसचं मंगळसूत्र गहाण ठेवून सुद्धा बिझनेस स्टार्टअप केले होते सर. अक्षरशः कित्येक वेळेला लोक कुठून ना कुठून पैसे मॅनेज करून सुरुवात करतात. तर मग पैसे मॅनेज केले पाहिजे सर. कसं वाटतं मग तुम्हाला? बरोबर. तर पैसे मॅनेज करून सुरुवात केली पाहिजे. बरोबर. तर मग सर मला असं वाटतं, पैसे असतील तर पैसे द्या, कारण बँकेत ठेवून काही होणार नाहीये, आणि पैसे नसतील तर पैसे मॅनेज करू सर. कारण जेवढ्या जेवढ्या लोकांनी आज मी बघतो, जेवढ्या जेवढे लोक यशस्वी झालेत ना, व्यवसाय सुरू केले, त्यातल्या 90% लोकांनी सर पैसे मॅनेज करूनच व्यवसाय सुरू केले आणि त्यांचे व्यवसाय यशस्वी पण झालेत. तर पैसे मॅनेज करूया सर. कसं करता येईल? पैसे कॅश देता, ऑनलाईन करता? तर तो म्हणतो ते ठीक आहे, पण ते मॅनेज करायला पण आता तो शिफ्ट होतो बघा. कसा शिफ्ट होतो? ते मॅनेज करायला नसा तर मला थोडासा ते सर आतापर्यंत आपण कोणाला मागितलेच नाही ना हो. आतापर्यंत आपण कोणाला पैसे मागितलेच नाही सर. त्याच्यामुळे मग ते सर थोडंसं मॅनेज करायला होऊ द्या ना सर, पगार बिगार होऊ द्या, मग तसं करतो. मग तिथं म्हणा सर ठीक आहे सर, हरकत नाही, तुम्ही म्हणता मॅनेज केलं नाही. पण मला सांगा सर, एकदम एक उदाहरण देतो सर. तुमच्या घरी तुम्ही घरात आहात आणि अचानक तुमच्या घरात सर 4-5 पाहुणे आले. 4-5 पाहुणे आले, ते आले आणि तुम्हाला पोहे करायचे सर. आणि पोहे करण्यासाठी सर तुमच्या घरातल्या हिरव्या मिरच्या संपल्या आणि तुमच्यापासून आहे ना सर, ते भाजीवाल्याचं दुकान खूप लांब आहे आणि तुम्हाला काय करायचे? पोहे करायचे सर. तर मग आता तुम्ही अशा वेळेस काय करता सर? काय करता सर? मिरच्या कुठून आणता सर? मिरच्या आणता का नाही आणता तुम्ही? बरोबर Yes, ना? sir. कुठून आणता सर? शेजारच्याकडून आणता. सर पोहे करण्यासाठी आपण 4 मिरच्या शेजाऱ्याला उसने मागितल्या, बरोबर ना सर? आपण कधी कधी वाटेभर शेंगदाणे उसने मागतो, कधी कधी म्हणतो आपण वाटेभर साखर द्या. सर आपण साखर मागायला लाजत नाही, आपण 4 मिरच्या मागायला लाजत नाही, आपण 4 कोथिंबीरच्या काड्या मागायला लाजत नाही सर. मग इथं आयुष्य मोडून पडले सर. इथं का लाजाय सांगा बरं मला? कधी कधी तुम्ही मित्राला 2 व्हीलर उसने मागितली का नाही मागितली? सर आपण उसने पुस्तकावर आपण अभ्यास केला सर. तुझं गाईड दे रे, तुझं पुस्तक दे रे, तुझं नवनीत दे रे, काय मागितलं का नाही मागितलं? तुझं अपेक्षित दे रे, मागितलं का नाही मागितलं सर? आपण सर वेळ पडलं तर मित्रांची शर्ट उसने घातले सर, आपण कपडे उसने घातले सर, बरोबर ना? कधी कधी आपण साड्या उसने मागितल्यात मॅडम. मग द्याना सोडून मॅडम. मग एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण एकमेकाला मागताना आपण लाजलो नाही, तर इथं आयुष्य मोडून पडलं ना सर. आयुष्याचा प्रश्न आहे आणि इथं का मग थोडंसं लाजायचं सांगा बरं मला? केलं पाहिजे मॅनेज. तर कसं करता सर? पैसे कॅश देता का ऑनलाईन देता? बरं. आता परत मग तो म्हणतो हा मग थोडासा आता हळूहळू माइंडसेट व्हायला लागला. बघा कुठलाही व्यक्ती, मी तुम्हाला ऑब्जेक्शन हँडलिंगचे स्टेप सांगतो. कुठलाही व्यक्ती ऑब्जेक्शन किती वेळ टाकतो माहितीये का? तो टाकतो जास्तीत जास्त 4 ते 5 वेळेस. त्याच्यानंतर त्याची एनर्जी संपलेली असते, कारण तो फक्त पळवाटा काढतो. पण आपले लोक काय करतात? 1-2 प्रश्नामध्ये आपले लोक गिव्ह करतात. याच्यासाठी 8/73 एक फॉर्म्युला असतो ऑब्जेक्शन हँडलिंगचा. 8/73 म्हणजे काय? 8% लोक
हे काय करतात, हे गिव्ह अप करत नाहीत. 92% लोक गिव्ह अप करतात. 92% लोक गिव्ह अप लवकर करतात. ते स्टेप बाय स्टेप करतात, तो मोठा विषय आहे. पण 73% लोक, एक लक्षात ठेवायचं, 73% लोक हे तुम्हाला काय करतात, ऑब्जेक्शन टाकतात. आणि ते किती वेळेस टाकतात, 1 किंवा 2 वेळेस. त्यामुळे लक्षात घ्या, कधी पण उत्तर देताना पहिल्या स्टेपमध्ये उत्तर द्या, त्याला पहिला प्रश्न तो कन्व्हिन्स नाही झाला, तो परत दुसऱ्या उत्तर द्या, दुसऱ्या स्टेपमध्ये झाला तिसऱ्यात द्या. पण जर बघितलं तर दुसऱ्या तिसऱ्यामध्ये लोक हार मानतात, पैसे काढून देतात. पण आपण डायरेक्टली काय करतो, स्टॉप करतो. मग पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्यापर्यंत, चौथ्यामध्ये त्यांनी पैसे दिलेलेच असतात, पण आपण चौथ्यापर्यंत टिकत नाहीत. जर तिथपर्यंत टिकलो तर संपलं, आणि 4ही झाले तर मग 5व्या त्याला द्यावाच लागल, पर्यायच नसतात. मग आपण तोपर्यंत क्लोजिंग केलं पाहिजे. मग नॉर्मल ऑब्जेक्शन हँडलिंग, दोन ऑब्जेक्शन आहेत माझ्या मते. एक आहे थोडा वेळ द्या, आणि दुसरं आहे पैसे नाहीयेत. तर मी दोन्ही ऑब्जेक्शनला आता इथं कव्हर केलं, बरोबर. येस सर. येस सर. ऑब्जेक्शन आता याच्यामध्ये डेप मध्ये अजून काही असतील तर आपल्या युट्यूबला ऑब्जेक्शन हँडलिंगचा एक पूर्ण फॉर्मॅट आहे. वाटलंच मी परत एकदा ग्रुपला टाकतो, आयव्ही ग्रुपला, तर रिपीट आहे का, त्यातून तुम्हाला अजून डायलॉग मिळतील. अजून कुठला प्रश्न असतो नामदेव सर, काय वाटतं? हा, आता तुम्ही सगळे क्लिअरच केलेलं आहे स्टेप बाय स्टेप त्याच्यामुळे. प्रश्न काही लोक म्हणतात, सर लोक म्हणतात प्रोडक्ट मागे. बघा, प्रोडक्ट मागे ऑब्जेक्शन हे फक्त प्रोडक्ट सेलिंगच्या वेळेला येत असतं. राईट. प्रेझेंटेशन मध्ये प्रोडक्ट मागे ऑब्जेक्शन येऊच शकत नाही, कारण तुम्ही सुरुवातीला डायलॉग मारता 50%ला प्रोडक्ट मिळतात, बरोबर का. मग ते येऊच शकत नाही. म्हणजे जर तुम्हाला प्लॅन दिल्यानंतर एखादा म्हणतो प्रोडक्ट मागे, तर याचा अर्थ तुम्ही त्याला प्रोडक्ट विकायला गेले होते. विकतानीच हे ऑब्जेक्शन येतं प्रोडक्ट सेलिंगच्या वेळेला, कारण आपण एमआरपीवर प्रोडक्ट सेल करतो. पण प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये सुरुवातीलाच आपण प्रोडक्टची रेट डायरेक्ट 50%चे डिस्काउंट दाखवतो. आपण म्हणू शकतो, सर 100 रुपयाचा चहा पावडर तुम्हाला 50लाच पडतो, सर ही टूथपेस्ट तुम्हाला एवढ्यालाच पडते, जर तुम्ही या सगळ्या ऑफरनुसार जर प्लॅनिंग केलं तर. त्यामुळे हे पण ऑब्जेक्शन डिलीट झालं, बरोबर का. येस सर. कुठला असं मेजर ऑब्जेक्शन येतं अजून ऑब्जेक्शन हँडलिंग, सविता मॅडम? बाकीचे तर सर नॉर्मलच येतात, की जसं आता घरच्यांना विचारतो तर म्हणजे येतं वेगवेगळे, किंवा मग किंवा मला इंटरेस्ट नाहीये, किंवा मी हा, अशा कंपनीमध्ये बर. अशा केलेले आहे अगोदर असं. आता बघा, जे म्हणतात ना घरच्यांना विचारतो वगैरे, तर पहिलं गोष्ट, आपलं रॉ मटेरियल जर चुकलं ना, आपलं रॉ मटेरियल चुकलं तर आपलं समजा बिर्याणी करायची आणि रॉ मटेरियल चुकीचं आहे, तर नक्कीच बिर्याणी खराब होणार आहे. तर ज्या वेळेला प्लॅन प्रेझेंटेशनला जातो ना, तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्यायची, या घरातला डिसिजन मेकर कोण आहे. डिसिजन मेकर सहित प्लॅन दिला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एका हाऊस वाईफला तुम्ही प्लॅन देताय, ती हाऊस वाईफ आहे, ती पैसे कमवत नाही, तिचे मिस्टर पैसे कमवून येतात, तर अशा वेळेला तुम्ही प्लॅन प्रेझेंटेशन मिस्टरांच्या समोरच प्रेझेंट केला पाहिजे. जर तुम्ही डिसिजन मेकरच्या समोर प्लॅन प्रेझेंट केला तर तुम्हाला हा प्रश्न येणार नाही की मी मिस्टरांना विचारून सांगते. आता समजा उदाहरण, तुम्ही मिसेसला प्लॅन दिला आणि मिस्टर तुला नाही येत, तर मग तुम्हाला परत तो त्रास होतो डिसिजनचा. जर यंग स्टुडंट आहे, तो इन्कम कमवत नाहीये, तर अशा वेळेला त्याच्या आई वडिलांच्या बरोबर त्याला प्लॅन प्रेझेंट दिला पाहिजे. जर तुम्ही डिसिजन मेकर बरोबर जर प्लॅन दिला तर तुम्हाला डिसिजन मेकरला जागेवरती डिसिजन घेऊन तो तुम्हाला पैसे मागता येतात, लक्षात घ्या. त्यामुळं कधी पण शक्यतो डिसिजन मेकरच्या समोर प्लॅन द्या. पण तरी पण चला, एखाद्या व्यक्तीला डिसिजन मेकरच्या समोर प्लॅन नाही झाला आणि तरी पण कॅश काढायची बाबा आता, तर अशा वेळेस काय डिसिजन मागितला, काय बोललं पाहिजे, की कसं बोलता येईल आपल्याला ऑब्जेक्शन हँडलिंगला, काय बोलता येईल. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही बोलू शकता, एखादा क्लोजिंगचा डायलॉग मारू शकता. तर एखादा एक कॉलेज स्टुडंट आहे, ते कॉलेज स्टुडंटला काय बोलू शकतो, तो म्हणतो मला घरी विचारावं लागेल, किंवा मुलं जॉब पण करतात तरी घरी विचारावं लागेल, बरोबर ना. बरोबर. मग अशा वेळेला तुम्हाला इथं ऑब्जेक्शन हँडल करायचं येतं, बघ हरकत नाही, तुम्ही घरी विचारून पण तुम्ही निर्णय घेऊ शकता. चांगलं आहे की घरी विचारलं पाहिजे, विचारून डिसिजन घेतले पाहिजे. पण मला एक सांग, मी 1 तास तुम्हाला हे सगळं सांगितलं, 1 तासानंतर तुम्ही आता जाऊन विचारणार, तर मी जेवढं प्रेझेंट केलं तेवढं तुम्ही घरी जाऊन प्रेझेंट करू शकता का? नाही. नाही. 2-4 वेळेस सांगणार, डिसिजन विचारणार, बरोबर. आता तुम्हाला काय वाटतं, तो डिसिजन तुम्हाला पॉझिटिव्ह येऊ शकतो की निगेटिव्ह येऊ शकतो? निगेटिव्ह. तर तो नाही ना, नाही सर, मी सांगतो 90% असं होऊ शकतं, तुमचे घरचे म्हणतील नको करू. का माहितीये सर? का? कारण जे मी तुम्हाला 1 तासात समजवलं, मी हे 5 मिनिटात पण तुम्हाला समजू शकत होतो का नव्हतो? पण 5 मिनिटात ते समजलं असतं का? ते असं तुम्ही एखादा पिक्चरचा मूवी बघितला, पुष्पा मूवी खूप भारी बघितला,
आणि घरी जाऊन आपल्या त्यांना सांगितलं 5 मिनिटामध्ये पुष्पा होता अल्लू अर्जुन उडी मारली तिथे उडी मारली, असं केलं, झुकेगा नाही साला डायलॉग मारले, खतरनाक होता. तर मला सांगा, त्यांना विचारलं त्या मला तुम्हाला कसा तर त्यांना व्यक्तीला आवडेल का? नाही. सर मी काल मेथीची भाजी खाऊन आलो. सर मला सांगा बरं मेथीची भाजी टेस्ट कशी होते कालच्या भाजीची? हं. तर नाही सांगता येणार, कारण मी खाल्ली ना सर. मी खाल्लेल्या भाजीची टेस्ट तुम्ही कशी सांगू शकता सांगा बरं मला. तर मला असं वाटतं तर सगळ्यात पहिलं डिसिजन स्वतः घेतला पाहिजे. डिसिजन स्वतः घेतला पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक आयडिया सांगेल. प्लॅन करताना तुम्ही ओपनिंगला सुद्धा कधी कधी बोलू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की हा डिसिजन मेकर नाहीये, तुम्हाला काय बोलू शकता? सर बघा, ओपनिंग प्लॅनच्या ओपनिंग ज्या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत ह्या ऐकल्यानंतर ह्या विषयामध्ये आपल्याला काही डिसिजन लागतील, बरोबर? तर जर आयुष्य बदलणारा डिसिजन असेल तर डिसिजन घेऊ शकता का? पहिलेच विचार की तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कुठले डिसिजन स्वतः न घेता कोणतरी तुमच्या घरातून घेतात. जर असं असेल तर आपण आपणच्या समोर डिस्कशन करूया. ओपनिंगला डिसिजन मेकर नाही आणि तो जर सुरुवातीला आपण घेऊ शकतो निर्णय, तर मग तुम्हाला क्लोजिंग मध्ये हा प्रश्नच घरच्याला विचारून सांगतो. एक हाऊसवाईफ आहे, वाईफला पण तुम्ही बोलताना बोलू शकता की जर मॅडम तुम्हाला आयुष्यात काही एखादा ग्रोथ करणारा विषय मिळाला, त्याच्यामधून तुमच्या आयुष्यात खूप मोठी खूप ग्रोथ मिळू शकते, आणि अशा वेळेस तुम्हाला एक छोटासा डिसिजन घेऊन स्टार्टअप पाहिजे तरी. तर अशा वेळेला अशा केस तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकता की तुमचे डिसिजन कोणावरती अवलंबून आहेत. जर हा प्रश्न विचारला तर वेळ वाचतो, नकळत तुम्ही एवढं सांगा आणि परत काय होतं एवढा वेळ जातो कळाल तुम्हाला. त्यामुळे डिसिजन मध्ये आपण हा प्रश्न पण केला पाहिजे. आणि अजून याला तुम्ही डिसिजनला काय बोलू शकता? समजा हाऊस वाईफ आहे तर मग मुलं पण आहेत, तर मग मुलं पण अजून पण तुम्हाला खेचायचंय, अजून पण तुम्हाला ताण उत्तर दे, तर नेक्स्ट तुम्ही हे बोलू शकता की सगळं झालं आता बघ मला एक सांगा सर, कधी कधी काय होतं माहिती सर, ते विचारलेच पाहिजेत, चांगल्या घरी विचार डिस्कशन केलेच पाहिजेत. पण मला कधी कधी एक गोष्टीचं वाईट वाटतं, मग बरेच लोक काय करतात माहितीये का, की वाईट कामं करताना येत ना कधीच एकमेक घरची विचारत नाहीत. फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे, त्याला सिगरेट पिणं चांगलं आहे का वाईट आहे, पण किती मुलं पप्पांना विचारून सिगरेट प्यायला सुरुवात करतात. हा, किती मुलं दारू पिऊन बायकोला विचारतात मी दारू प्यायला पिऊ का ग, पिऊन बायकोला विचारतात का दारू पिणं वाईट आहे, सिगरेट पिणं वाईट आहे, बरोबर ना? मग वाईट काम न विचारता लोक करतात आणि चांगलं कामाला काय विचारतात बरं? एक कीर्तनाला जाऊ का, एक भजनला जाऊ का, मंदिरमध्ये जाऊ का, चर्चमध्ये जाऊ का, बरं सर आपण नकळत करून टाकतो आणि चांगल्या कामाला विचारत बसतो का बरं सर असं? मग हे आयुष्य बदलणारं चांगलं काम आहे सर, हे वाईट काम नाहीये. वाईट असतं ना तुम्ही म्हणला असतो घरी विचारू नका, हे चांगलं काम आहे सर, बिंदास विचारायची गरज नाही, स्टार्ट टाका. काय करतो काय असं मी तुम्हाला सांग, करतोय करायचं काय आपलं सिंपल काम आहे सर, दुकान बदलायचं वेगळं काय करायचं, दुकान बदलायचं वेगळं काय करायचं, बस छोटासा कन्सेप्ट आहे. तर सर पैसे देता परत इथं डिसिजन मेकरवर आपण बोलू शकतो. बरं, अजून कुठलं ऑब्जेक्शन वाटतं येतं? सर तुमचं चांगलं आहे, हे सगळ्या गोष्टी आवडल्या. मला काय पैशाचाही प्रॉब्लेम नाहीये, प्रोडक्ट पण चांगले आहे, तुमचा बिझनेस पण चांगला आहे. पण सर माझ्या वेळेचं मॅनेजमेंट होत नाहीये. ओके, तर तुम्ही काय करता सर सगळ्यात पहिलं? MIDC मध्ये मी सर जॉब करतो. अच्छा सर, सकाळी 7 ते संध्याकाळी 7. सकाळी 7 ते संध्याकाळी 7, 12 तास काम करताय सर. ओके, म्हणजे बरोबर आहे की तुम्ही संध्याकाळी सुटताय. ओके, आठवड्यातून एखादी दिवस सुट्टी असेल ना सर? हो, मंगळवारचे असते, पण त्या दिवशी पण ते घरातले न जरा थोडे शेतीतले न ते घरचं बघावं लागतं जरा सर. ठीक आहे, हरकत नाही सर. तर सगळं आयुष्यात काहीतरी करायचं वाटतंय, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे वेळ नाहीये, बरोबर ना? येस सर. माझ्या गुरूंनी मला एक वाक्य वापरलं होतं सर माझ्या आयुष्यात. मी पण असंच बोललो होतो सर, माझा पण थोडासा वेळेचा अडचण, त्यांनी मला एक वाक्य वापरलं होतं. अमोल सर, ज्या व्यक्तीकडे वेळ नसतो ना त्या व्यक्तीकडे खूप पैसा असतो, पण ज्या व्यक्तीकडे नसतो त्या व्यक्ती वेळच वेळ असतो सर. येस आणि सर. मला विचार तर तुमच्याकडे दोन्हीपैकी काय? सर मी तर म्हणलं माझ्याकडे वेळ नाही. मग ते म्हणे सर तुमचं काहीतरी चुकतंय, येस सर. काहीतरी गडबड. आणि सर मी त्या दिवशी माझे डोळे उघडले. तसंच मला तुम्हाला सांगायचं नामदेव सर, येस. काहीतरी गडबड आहे सर. मग तुम्ही म्हणता वेळ आहे, त्याचा अर्थ तुमच्याकडे पैसे आहेत सर भरपूर, नाही येत. बरोबर का? नाही येत पैसे. याचा अर्थ वेळ आहे ना सर, याचा अर्थ वेळ आहे सर. सर बघा, आज वेळ सर माझ्याकडे पण नाही, आज वेळ तुमच्याकडे पण नाहीये.
सर आज वेळ आहे ना सर अंबानी साहेबांकडे पण नाहीये. तुम्हाला माहिती आहे का अंबानी साहेबांकडे वेळ काय नाहीये सर. पण दरवर्षी अंबानी साहेब नवीन नवीन फॅक्टरी टाकतात हो. दरवर्षी नवीन नवीन फॅक्टरी टाकतात. मग सर यांच्याकडे वेळ येतून कुठून? सर वेळ नसतो, वेळ मॅनेज करायचा असतो. वेळ कोणाकडेच नसतो सर, वेळ मॅनेज करायचा असतो. असं वाटतं का नामदेव सर की आयुष्यात पुढे जायचं, प्रगती करायची, सक्सेस मिळवायची इच्छा आहे का तुमची? येस सर, वाटतं ना, कोणाला पण वाटतं सर. जे लाईफ चाललं हेच जगायचं सांगा मला. नाही ना. जर आयुष्यातून इथून पुढे मग एमआयडीसी मध्ये किती वर्षापासून जॉब करताय सर तुम्ही? झाले ना, 17 वर्ष झाले. 17 वर्ष सर. मग एंड ऑफ द पार्ट 17 वर्षामध्ये सर तुम्ही रोज 12 तास 8 तास 12 तास काम केलं. एंड ऑफ द पार्ट तुम्हाला वाटतं का मी जे केलं याच्यात मी खूप काही कमवलं, आता मला आयुष्यात काही करायचं नाही? बोलू सर काय. तर तुमचं शरीर किती दिवस साथ देणार सर? नाही देऊ शकत. सर तुम्ही म्हणताना वेळ, तर सर आपण थोडं कॅल्क्युलेटर काढूया. काढायचं सर, थोडंसं आपण कॅल्क्युलेशन करूया. खरं आहे ना, आपण डोळे जर सर उघडेच करूया. सर वाईट नका वाटतो देऊ, मी डायरेक्ट विचारणं योग्य नाही, पण थोडंसं सर आपण चेक करूया. कारण मी चेक केलं सर, माझ्या डोळ्याची पट्टीच निघाली हो. त्यामुळे थोडंसं मला सांगा सर. सर आता सॅलरी किती सर नामदेव सर तुम्हाला? कटिंग होऊन 15,000 रुपये येते सर. ओके 15,000 सर. आणि सर रोज किती तास काम करता म्हणले तुम्ही? 12 तास बरोबर. हो सर 12 तास काम करता आणि महिन्यातून 25 दिवस काम करता, 26 दिवस हो बरोबर. सर, बरोबर. 12 × 26 म्हणजे तुम्ही 312 तास काम करता नामदेव सर, बरोबर का? ओके सर. मग 15,000 भागिले 312 तास, अरे बापरे, 48 रुपये तास सर. 48 रुपये तासाने नामदेव सर तुम्ही काम करताय सर. ओके. नामदेव सर, एक तुमचं शरीर आहे सर. तुमच्या शरीराची व्हॅल्यू किती माहिती आहे का नामदेव सर? आपला जर आता एक हात, एक किडनी विकली, आपल्याला 2 किडनी आहेत बरोबर ना, एक आपला डोळा, एक कान, तुम्हाला माहिती ना शरीराचे सगळे अवयव विकता येतात आजकाल हो बरोबर ना, बरेच अवयव विकतात. हो सर सर. या शरीराची किंमत केली ना सर नामदेव सर, तर कमीत कमी 1 कोटी भरल. किती भरल? 1 कोटी. 1 कोटी सर. मग 1 कोटीचं शरीर नामदेव सर 48 रुपये तासाने कामाला आहे सर दुसऱ्याच्या इथं. किती रुपये तासाने? ओके सर. 48 तास. सर जीसीबी कितीला येतो माहिती सर? जीसीबी 50 लाख रुपयाला. हा. जीसीबी सर 1,500 रुपये तासाने लोकांच्या इथे कामाला जातो. हॅलो ओ सर, Yes, sir. Yes. जीसीबी 1,500 रुपये तासाने लोकांच्या इथे कामाला जातो आणि इथं 1 कोटीचं मशीन फक्त 48 रुपये तासाने. सर ही व्हॅल्यू सर आपल्या शरीराची, फक्त 48 रुपये तास. काय बोलताय सर? सर चहा प्यायला गेलो ना, आता आपण बसलो ना सर, आपलं चहाचं बिल सर 100 रुपये झालं आता एका तासाचं. Yes, sir. पण 48 रुपये तासाने सर हे शरीर. किती दिवस नामदेव सर असं घाण ठेवायचं लोक, सांगा बरं मला. बरोबर सर आहे. वेळ आपले कारण आहेत सर. सोडा, आपण वेळ मॅनेज करू सर. पैसे घ्यायचे तर ऑनलाईन देतो. येस सर. व्हॅल्यू मग थोडंसं नकळत कचरा पण करावा लागेल, इगो हार्ड पण करावं लागेल, समजलं का? राईट सर. जर जागीरदारी करतो, माझ्याकडे वेळ नाही, तर मग आपल्याकडे पण आहे ना इज्जत उतरायचं काम. 100% सर. तुम्हाला भेटल्यानंतर तो हँग झाला पाहिजे, अरे 48 रुपये तास आणि मी कोण आहे साला, मला काय वाटतं याचं, हे फील आलं पाहिजे, समजलं का? हो सर. बरं ओके. बरं आणि सांगू शकतो सर, हे बघा आयुष्य बदलायचं ना, तुम्ही 12 तासाने कामाला जाता. आता काय करू, सुरुवातीला आपण काय करू, वेळ मॅनेज करू. बरं मी कसा वेळ मॅनेज करा माहिती सर? माझा पण असाच प्रॉब्लेम आहे. मी सकाळी जॉबला जायचो, संध्याकाळी घरी यायचो, माझ्याकडे वेळ नव्हता आणि मी पण जॉब लगेच रिझाईन करू शकत नव्हतो. पण मला कळालं मला काहीतरी वेगळं करावं लागलं. मी काय केलं सर, 3 महिन्यासाठी मी निर्णय घेतला की मी असा माइंडसेटने काम करलो जसं मी कंपनीत ओव्हर टाईम करतोय. मी काय केलं सर, 7ला सुटलो, संध्याकाळी मी पण 7ला घरी आलो, 7:30 नंतर मी घरी आलो. आल्यानंतर मी ठरवलं घरी यायचं नाही. आज समजायचं मी 16 तास काम करणार आहे आणि मी डेली संध्याकाळी 4 तास साऱ्या बिझनेससाठी काम करायला सुरुवात केली. रोज Yes. 4 तास. आणि 4 तास काम करून करून मी हळूहळू इकडून इन्कम सेट केलं पहिल्या 3 महिन्यामध्ये. मग मला इकडून 4,000, 5,000, 6,000, 7,000 इन्कम यायला लागलं. मग मी कंपनीत गेलो, कंपनीच्या आमच्या डायरेक्टर मालकाला म्हटलं, सुपरवायझरला, आता मला ड्युटी 8 तास पाहिजे, मला 8 तास ड्युटी करून द्या, मला जमणार नाही, मला होणार नाही. मी थोडंसं माझे डायलॉग केले, डान्स केला त्याच्यासमोर. मग तो मला 8 तासावरती मला ड्युटी करून दिली. मग पुढचे 3 महिने मी काय केलं, 8 तास ड्युटी करून घेतली. मग माझ्याकडे थोडा वेळ जास्त मिळायला लागला आणि मी असं करत 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 काय केलं, मग मी काम करायला सुरुवात केली. ज्या दिवशी सुट्टी होती ना, मग सुट्टीच्या दिवशी मी काय करायचो, पहिलं सुट्टीच्या दिवशी मी आराम करायचो. मग बायको म्हणायची चला भाजी घ्यायला जायचो, ती म्हणे चला गार्डनला जायचो, चला पिक्चरला जायचो. मी सगळे कामं बंद केले. मी सुट्टीच्या दिवशी इतकं काम करायचो, मी कामदेवला अजून काम केलं आणि हळूहळू झालं असं 6 महिन्यात
माझ्याकडे पैसे यायला लागले आणि हळूहळू मी निर्णय घेतला की आता मला 15,000 जॉब करायची गरजच नाही. आणि मग मी पैसे, माझं इन्कम जेवढं मला नोकरीतून मिळत होतं तेवढं मी इकडून सेट केलं आणि मग मी जॉब रिझाईन केला आणि फुल टाइम बिझनेस करतोय. आज इथं पोहोच. मी नाही म्हणत तुम्ही 24 तास काम करा, इथं तुम्ही 16 तास काम करा, इथं तुम्ही 12 तास काम करा, 8 तास काम करा सर, इथं तुम्हाला वेळ ना असं नाहीये. तुम्ही सर इथं जेवढं तास काम करायचं तेवढं तास काम करा, फक्त सातत्याने करा सर, सातत्याने करा. रोज 2 तास करा, रोज 4 तास करा, रोज 8 तास करा, रोज 10 तास, पण सातत्याने करा. सातत्यात ताकद आहे सर. तर वेळ मॅनेज करूया सर, वेळ नाहीये वेळ मॅनेज करूया. चाल तर करू सर, सगळं होतं, मॅनेज होतं. भगवंत रस्ता दाखवतात. सुरू तर करूया, सुरू तर करूया, 100% होईल सर. बरं. येस सर. आणि होऊ शकतं सर, जर तुमच्याकडे वेळ नाहीये पण तुमच्या टीम मध्ये वेळ असलेले लोक लगेच आलेत तर. राईट सर. हा, तुमच्याकडे वेळ नाही पण वेळ असलेले लोक नाहीत का सर मार्केटला? लोकांकडे वेळच वेळ आहे सर. तुमच्याकडे वेळ नाही पण लोकांकडे. आता हे कोणाला बोलू शकतो? जो थोडासा बिझी व्यक्ती असतो, इन्कम पण, पैसे पण त्याच्याकडे, पैसे पण आहे आणि त्याला बिझी आहे, त्याला काय बोलू शकतो आपण? सर तुमच्याकडे वेळ नाही हो, नाहीये सर, पण तुम्हाला असं वाटत नाही का की मार्केटमध्ये लोकांकडे खूप वेळच वेळ आहे? हा, आहे का नाही आहे? मग सर सुरुवात करूया. तुमच्याकडे वेळ नाही पण तुम्हाला मार्केटमध्ये वेळ देणारे लोक भेटतील सर. त्या सोडून सर पैसे कॅश की ऑनलाईन सांगा. नमस्कार सर, गुड मॉर्निंग. नमस्कार. सर काही ज्यांचं बिझनेस असतं, कोणते पण बिझनेस असतात त्यांचे, ते म्हणतात सर की आम्ही या बिझनेस साठी एवढा वेळ दिलेले, आता आमचा बिझनेस सेटल आहे, पण ह्या बिझनेस व्यतिरिक्त आम्हाला अजून टाइम द्यावा लागेल, आमचं दुकान बंद करून टाइम द्यावा लागेल का? आमच्याकडे वेळ, कारण की आम्ही याला वेळ दिलेला आहे सर, हे चालू काम आम्ही बंद करू शकत नाही. बरोबर. मग अशा वेळेला काय सांगायचं त्यांना? सगळ्यात पहिलं उत्तर काय देणार मी? सर म्हणता तुम्ही ते अगदी बरोबर आहे सर, की हे आता एवढं रनिंग आहे, याच्यात असं वेळ जातो, हे कसं बाजूला निघायचं यातून? तर पहिली गोष्ट सर मला एक सांगायचं सर, जे लोक यशस्वी झालेत ना सर, या सगळे लोक आहेत ना, हे मल्टिपल सोर्सवरती यशस्वी झाले सर. यांच्याकडे इन्कमचे मल्टिपल सोर्स ओपन केलेत. तुम्ही ट्रॅडिशनल मार्केटमध्ये आहात सर, आणि ट्रॅडिशनल मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे सर, एक शेतकरी सुद्धा काय करतो? आंतरपीक घेतो सर. एका पिकामध्ये आंतरपीक पण घेतो, प्लस जनावरांचा बिझनेस करतो, दुधाचा बिझनेस करतो, मग तो पण जोडधंदा करतो सर. करतो का नाही करत सांगा बरं मला? हा, मला एक सांगा, अंबानी साहेबांचे किती बिझनेस येतो? ते टेलिकम्युनिकेशन मध्ये, ते पेट्रोल ऑइल इंडस्ट्रीमध्ये आहेत, ते याच्यात जे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे 10-12 बिझनेस आहेत सर. हा, टाटा साहेबांचे किती बिझनेस आहेत सर? त्यांचे मल्टिपल बिझनेस आहेत. म्हणजे सक्सेसफुल लोक आहेत. तुम्हाला असं वाटतं का एकाच बिझनेसमध्ये आहेत? नाही सर, हे मल्टिपल सोर्स मध्ये आहेत. तर सगळ्यात पहिलं हा माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे की मला पण मल्टिपल सोर्स करणं गरजेचं आहे. हा झाला पहिला मुद्दा. बरं. मग या बिझनेसचा सगळ्यात मोठा फायदा काय? तुम्ही जे करताय ना सर, हा ऍक्टिव्ह बिझनेस आहे सर. शटर बंद, इन्कम बंद सर. काम बंद, इन्कम बंद. बरोबर का? दुकान उघडी ठेवली तर पैसे येणार आहेत, दुकान बंद ठेवली तर पैसे येणार आहेत सर? नाही. ऍक्टिव्ह इन्कम आहे सर. म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम मध्ये काही पण चॅलेंजेस येतात सर. कुठल्याही व्यवसायामध्ये मल्टिपल चॅलेंजेस वेळेनुसार येत असतात. एक उदाहरण देतो सर. मग उदाहरण द्यायचे सर, आमच्या स्टँड जवळ आहे सर, नगरच्या. मी एक्झाम्पल याच्यात कसं मानतो बघा. नगरच्या स्टँड समोर एक चहाच्या हॉटेलवाला होता सर. त्याचं नाव होतं चाय स्पॉट. तर त्याचं हॉटेल एक दिवस इतकं जोरात चालायला लागलं, खूप जोरात चालायचं सर, खूप जोरात चालायचं. तर लोक म्हणायचे त्याच्याकडे चहा प्यायला जायचे, खूप चहा फेमस झाला होता, खूप जोरात. त्याचं बघून ना सर, एक व्यक्ती आला आणि तो मला चाय स्पॉटवाला खूप पैसे कमवतोय, बहुतेक चहाच्या धंद्यातले पैसे. आणि त्यांनी काय केलं, समोर सर येवले चहावाल्याने त्याच्या समोर एक दुकान टाकलं सर. आता झालं असं, त्या चौकात जेवढी गर्दी होणार ते डिवाइड झाले 2 लोकात. मग पहिला समजा हा 1 लाख कमवत होता, तर आता दोघं 50,000 कमवायला लागले. दोघात 50,000 डिवाइड झाले. मग झालं असं, तुम्हाला बघून आहे ना सर, हळूहळू काही दिवसानंतर काय झालं, काही दिवसानंतर एक व्यक्ती अजून म्हटला, अरे दोघे पैसे कमवतात. मग हे दोघाला बघून सर त्यांच्या शेजारी, येवल्याच्या शेजारी सर एक चाय बन मस्कावाला आला. तो म्हणला मला पण चालू करायचं. झाला असं सर, आता तो 1 लाखाचं प्रॉफिट 3 लोकात डिवाइड झालं सर. किती झालं? एकाला 35, एकाला 35, एकाला 35. आणि तिघांचं जर बघितलं ना सर, यांचं गाळ्याचं भाडं सर 1 लाख रुपये, 50,000 रुपये यांचं गाळ्याचं भाडं आहे सर. मग आता जे 1 लाख येणार होते ते तिघात डिवाइड झाले. मग मला सांगा सर, याच्यात प्रॉफिट राहिलं का? आता सर एक कॉम्पिटिशन तयार झालं. कुठल्याही ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये कधी कॉम्पिटिशन येईल, कधी काय होईल गॅरंटी नाही सर. पाईपलाईन रोडला नाही सर, पहिले किराणा दुकान लय जोरात चालायच्या, सगळ्या लोकांनी मोठे मोठे मार्क टाकले, खूप जोरात टाकले, चालले सगळे एकदम सर जोरात, खतरनाक खतरनाक. पण अचानक मागच्या 6 महिन्यापूर्वी सर डीमार्ट आलं सर, आणि सगळ्याचे धंदे बसले तो सर. मग असे कुठलेही चॅलेंजेस सर कुठल्याही व्यवसायामध्ये कधी येतील, गॅरंटी आहे का नाही. सर?
कोविडच्या अगोदर ना सर, म्हणजे एक काळ असा होता, पेंटर लोकांना खूप डिमांड होती सर. पेंटिंग कुठले पण दुकानाचे बोर्ड ना पेंटिंगने केले जायचे, पेंटर लोक करायचे, आणि पेंटर लोक भेटत नसायचे सर. पण फ्लेक्स आले आणि पेंटर गायब झाले सर. फ्लेक्स वाला आला आणि पेंटर लोक गायब झाले सर. असे चॅलेंजेस कधी काय त्याला गॅरंटीच नाही सर. सोडा सर, मला असं वाटतं उलट तुम्ही बिझनेसमॅन आहात आणि म्हणूनच सर मी तुमच्याकडे आलो. तुम्हाला सांगायची गरज नाही सर. जरी तर मला एखादा शेतकरी असता, एखादा जॉब करणार असता, एखादा हाऊसवाईफ असती, तर मला त्याला बोलायची वेळ लागला, तुम्हाला का बोलायचं सर मी. सर ते करता करता आपण डेव्हलप करू शकतो, थोडा वेळ काढावा लागेल. आणि हा जर इन्कम सेट झाला सर, हा पॅसिव्हली येणार आहे. हा पॅसिव्हली येणार आहे सर. हा लॉंग टर्म तुम्हाला पैसे येणार सर. कसं करता सर? कॅश देता का ऑनलाईन देता? समजलं? चलो नेक्स्ट. नमस्कार, भारत गायकवाड, सोलापूर. तर लोक म्हणतात की अशा अनेक कंपन्या आल्या, तुमच्याच कंपनीमध्ये का करायचं? ओके, ग्रेट. बघा सर, ऑप्शन बाहेर भरपूर आहेत, 100% खूप कंपन्या आहेत मार्केटला. तर आमच्याच कंपनीवर का करायचं याच्याबद्दल सर जर सांगायचं म्हटलं तर सर, आज जर डायरेक्ट सेलिंगचा पहिले इतिहास आपण समजून घ्या सर. डायरेक्ट सेलिंग कधीपासून सुरुवात झाली, काय झाली, त्याचा सगळा इतिहास तुम्ही सांगू शकता. 1940 साली आली, भारतामध्ये कधी आली, काय आली, ते तुम्ही इतिहास सांगितलं तर भारतामध्ये असंख्य कंपन्या सर. पण सनेजेस का? तर मग सनेज का सर, तर पाहिलं तर सगळ्यात पहिलं सनेज मध्ये येण्याचं कारण सर, मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत ह्या वेगवेगळ्या लेवलला काम करतात. तर काही कंपन्या कंपनी ओरिएंटेड काम करतात, तिथं कंपनी बेनिफिट जास्त लेवलला ठेवला जातो. काही कंपन्या लीडर ओरिएंटेड असतात, तर लीडरला जास्त फोकस केला जातो. काही कंपन्या सर या डिस्ट्रीब्युटर ओरिएंटेड असतात, तिथे त्यांच्या डिस्ट्रीब्युटरला खूप हेल्प केली जाते. आणि काही कंपन्या सर या कस्टमर ओरिएंटेड असतात. सनेज कंपनी अशी सर, ही या चारही तत्वावर काम करते. इथं सगळ्याला समतोल दिलेला आहे. जर तुम्ही आमचा बिझनेस, जर तुम्ही आम्हाला पहिलं प्रोफाईल विचारलं तर सर, सनेज कंपनीचं प्रोफाईल हे खूप जुनं नाही आणि खूप नवीन पण नाहीये. काही कंपन्या नवीन येतात सर, आणि नवीन कंपन्या म्हणतात की नवीन आहे आमच्याकडे, आमचं नवीन आहे, आम्ही लय धिंगाणा करू, हे करू. सर मला एक सिंपल गोष्टीचं उत्तर द्या. जर जर तुम्ही सर जर सलून मध्ये गेले केस कट करायला, तर सर तुम्ही गेले आणि खुर्चीवर जाऊन बसले, आणि अचानक नावी आला केस कट करायला, आणि तो केस कट करत होता, आणि अचानक त्याच्या घरातला मुलगा पळत पळत आला, पप्पा पप्पा मला शिकायचं. आणि तुम्ही म्हटले हे घे कात्री, तो म्हटला हे घे कात्री, कर यांच्यावर ट्रायल. तर तुम्ही सर तुमची केस कट करून देताल का? देताल का? नाही का? कारण तो नवीन आहे, तुमच्या केसाचा वाटोळा करल. बरोबर ना सर? तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात, तुमचं पोटाचं ऑपरेशन करायचं, बेडवरती झोपलात, ऑपरेशन थिएटरमध्ये एक डॉक्टर आले, तोंडाला मास्क लावून, आणि हळूच म्हटले की सर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी भूल देणार आहे, एकदम रिलॅक्स झोपा, टेन्शन घेऊ नका, माझं पहिलेच ऑपरेशन आहे, पण मी ओकेच करीन. तर सर तुम्ही ऑपरेशन करणार का? नाही. नाही ना सर. का? कारण तो नवीन आहे. मग सर असं नवीन लोकांबरोबर सर आपण साधं केस कट करू देत नाही, ऑपरेशन डॉक्टरला करू देत नाही, डॉक्टर डिग्री असताना सुद्धा. तर सर असं नवीन कंपनीवर जाऊन चालेल का? नाही. आणि काय म्हणतात सर, खूप जुन्या, तर खूप जुन्या कंपन्याचं सर ऑलरेडी मार्केट त्यांचं स्टेबिलिटी आलेली असते, मार्केट असतं. आता त्यांच्यात काही मार्केट प्रमाणे बदलायचं म्हणलं त्यांना काही डिसिजन पण घेता येत नाही. तर सर आपण नवीन नाही, जुने नाही सर, आपण मधले आहोत, 8 वर्षाचे आहोत हे सगळं. आणि सगळ्यात पहिलं 8 वर्ष आपण सक्सेसफुल चाललेले आहेत सर. आपलं प्रोफाईल, आपलं मॅन्युफॅक्चरिंग, हे सगळं प्रोफाईलवर थोडंसं बोला. प्रोफाईलला तुम्ही कनेक्ट करा. मग प्रोडक्टवर बोला. आपले प्रोडक्ट का बेस्ट आहेत, आपले प्रोडक्ट का बेस्ट आहेत, त्याचे रिझल्ट ओरिएंटेड आहेत. आपल्याकडे मॅक्सिमम लेवलला रिपर्चेस होतं. रिपर्चेस होण्याचे कारण काय आहेत? कारण प्रोडक्ट चांगले आहेत म्हणून होतात. मग प्रोडक्टवर बोलू शकतो, प्रोडक्ट क्वालिटीवर. मग बिझनेस प्लॅन मध्ये काय युनिकनेस आहे? काही कंपन्यांच्या प्लॅन मध्ये फक्त वरच्या लोकांना पैसे मिळतात, काही कंपन्यांच्या प्लॅन मध्ये खालच्या लोकांना पैसे मिळतात. पण आपल्या प्लॅन मध्ये सगळ्याला समतोल इन्कम आहे. खालच्याचं जेवढं इन्कम निघतं तेवढंच वरच्याचं इन्कम निघतं, त्या पटीतच निघतं, तेवढ्याच टर्नओव्हरवरती तसंच इन्कम मिळतं. बरोबर ना? हे तुम्ही समजू शकता. आणि तो त्यानंतर मार्केट किती मोठं आहे आणि आपली एज्युकेशन सिस्टम किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे 5 पी जे आहेत आपले, 5 मजबूत स्ट्रेंथ. ह्या काय स्ट्रेंथ आहेत? पहिलं आहे प्रोफाईल, दुसरा आहे प्रोडक्ट, तिसरा आहे बिझनेस प्लॅन, चौथा आहे मार्केट, आणि 5वा एज्युकेशन सिस्टम. हे 5 आपण मार्केटपेक्षा किती स्ट्रॉंग आहेत हे समजा. आणि म्हणून सनेज सर आपल्याला आता चूज करायचं, म्हणून सनेज बेस्ट आहे सर, ते सांगू शकता. येस सर, ग्रेट. नमस्कार सर, मी बोला सर. दादासाहेब फलके. तुम्ही आपल्या सगळं जे समजावलं, कंपनीचं प्रोफाईल, प्रोडक्ट शेअरिंग, आपला डेमो प्लस, परंतु एखाद्या व्यक्तीजवळ जर समजा एवढं करूनही त्याला करण्याची भरपूर इच्छा आहे, पण त्याच्याकडे खरोखरच पैसे नाहीत, पण करण्याची इच्छा आहे, तर त्याला काय सोल्युशन दिलं पाहिजे सर त्यावेळेला? कारण आपण समजावण्याचा भरपूर प्रयत्न केलाय, त्या व्यक्तीला करण्याची पण इच्छा आहे, पण त्याच्याकडे, त्यातला मी एक आहे सर. मी आज कनेक्ट झालोय, हे माझ्यावरून मला अशी बरीचशी लोक मिळाली, त्यांना करण्याची भरपूर इच्छा आहे, परंतु त्याच्याकडे ऍक्च्युअल खरोखर पैसे नाहीत. तर अशा व्यक्तीला आपण काय सजेस्ट केलं?
बघा सर, पहिली गोष्ट, ज्याच्या आतून खूप इच्छा असते ना, इच्छाशक्ती ताकद असते. जर ज्याला करायचं असतं ना सर, तो कसा पण पैसे मॅनेज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे पैसे नाहीये आणि अचानक तो काय झाला, रस्त्याने चालला होता, तो गाडीवरून पडला, हात मोडला. आता डॉक्टरकडे जायची वेळ आली. डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टर म्हणले फ्रॅक्चर आहे, 25-30 हजार रुपये लागतील फ्रॅक्चर रिपेअर करायला. मग तो डॉक्टरला म्हणू शकतो का की पैसे नाहीये डॉक्टर, पैसे आल्यावर माझं फ्रॅक्चर काढू? त्याला पैसे मॅनेज करावे लागतील का नाही करावे लागतील? येस सर. 100%. मग तुम्ही ते उदाहरण तुम्हाला द्यावं लागेल. मग तो कुठून करणार? तो इकडून तिकडून उसने घेणार, हे करणार, ते करणार, ते करणार, ते करणार. तर सगळ्यात महत्वाचं, पैसे ज्याच्याकडे नसतात ना आणि त्याला करायची इच्छा असते, तर तुम्हाला असं वाटतं का ज्याची इच्छा शक्ती चांगली आहे तो कुठून पण पैसे मॅनेज करू शकतो? किती लोकांना वाटतं तुम्हाला? हा, कुठून पण? सर, त्या व्यक्तीला आता एखाद्या इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि त्याला सांगितलं कलकत्त्याला तुम्हाला जायचंय आणि तुम्हाला 15,000 पगार मिळेल, 15,000ची नोकरी आहे, कलकत्त्याला इंटरव्ह्यू आणि तुम्हाला गॅरंटेड आणि खूप चांगला जॉब आहे, रिलॅक्स जॉब आहे. त्याच्याकडे पैसे नाहीये आणि त्याला आता इंटरव्ह्यूला जायचंय, तर असं वाटत नाही का तुम्हाला तो कुठून काय ना जाण्यापुरते पैसे मॅनेज करतो का नाही करत, जाण्याचे खाण्यापिण्याचे? हॅलो, का त्याला काही जेव्हा काही मिळणार आहे कळतं ना, तेव्हा माणूस पैसे मॅनेज करू शकतो. बरोबर? मग अशा व्यक्तीला खरंच तुम्हाला ज्युनियर व्यक्ती वाटला, गॅरंटेड चांगला आहे, पैसे बिझनेस करतो, इच्छा आतून आहे, मी म्हणतो मोठं नाही पण कमीत कमी 5,000 रुपयाचं जॉईनिंग म्हणजे 2,500 जॉईनिंग त्या व्यक्तीकडून करून घेणं गरजेचं आहे. बरं? आणि 5,000 रुपये मला गॅरंटी इकडून तिकडून लोक मॅनेज करू शकतात. कित्येक लोकांनी केले सर. इकडून याच्याकडून 2,000 घे, ज्याला करायचं ना तो याच्याकडून 1,000 घेईल, त्याच्याकडून 2,000 घेईल, त्याच्याकडून 3,000 घेईल, त्याच्याकडून 2,000 घेईल, असं करून 5 मित्रांना मिळून पण मॅनेज करू शकतो. बरोबर? बोलू शकतो की यार असं असं आहे, असं आपण करू शकतो यार. करायची इच्छाशक्ती असेल ना तर पैसे शोधण्याचे मार्ग भरपूर असतात. फक्त आपल्याला त्याला ट्रस्ट द्यावा लागेल. पैसे का मॅनेज करायचे, पैसे का मॅनेज करायचे, पैसे का मॅनेज करायचे. बरोबर? लोक करतात सर, अक्षरशः मला सांगा ना, व्यवसाय चालू करतात सर, कित्येक लोक इकडून तिकडून पैसे मॅनेज करूनच व्यवसाय सुरू करतात. त्यामुळं तर हा ट्रस्ट जर बिल्ड झाला तर मला पैसे काय मॅनेज करायचे आपल्याला बोलावं लागेल. आपल्याला हे दाखवावं लागेल इथून काय मिळणार आहे, काय मिळणार हे जर कळालं ना तर 100% किती वाईट परिस्थिती असू द्या, कुठून ना कुठून पैसे मॅनेज करता येतात. सुरुवात करा आणि मोठे नका करायला. ज्याला खूप इकडून तिकडून करायचं ना त्याला खूप मोठी कॅश नका मॅनेज करायला, पण कमीत कमी 5,000 रुपये तरी मॅनेज करणं गरजेचं आहे, त्यांना करायला लावणं आवश्यक आहे. फक्त त्यासाठी बोलावं लागेल. बरोबर? आणि मग ते 5,000 नील करण्यासाठी आपण ऑप्शन देऊ शकतो. बरोबर? सर, तुम्ही जे बोलले ना, कंपनी पण चांगले आणि इन्कम पण खूप भारी आहे. घरच्या लोकांना म्हणजे मिसेसला पण मी सांगतो, करायला तयार करतोय. पण हा बिझनेस करण्यासाठी आहे ना, एवढं सुंदर तुमच्यासारखं बोलायला मला जमणार नाही. कसं आहे ते मार्केटिंग वगैरे ते जे MBA वगैरे केलेलं आहे ना त्यांना जमतंय, पण आम्हाला काही जमणार नाही एवढं सुंदर बोलायला. वा वा, छान सर. छान. तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे सर, की आपल्याला तुम्हाला जमणार नाही असं तुम्हाला वाटतंय. साहजिक आहे सर. तुमच्यासारखाच मी होतो अशोक सर, असंच मी होतो. मी तर असा व्यक्ती होतो ना सर, मला शेजारच्याशी बोलायचं म्हणलं ना मला प्रश्न पडायचा. मी लिफ्ट मधून खाली उतरलो ना सर, तर माझ्या शेजारच्या माणसाशी पण मी बोलत नसायचो, काहीच नाही. फक्त मी असं असायचो, असं करायचो. आणि कोणी बोलताना दिसलं ना मी म्हणायचो काय लोक बडबड करतात राव, काय फालतू पकपक करतात. मला असं चिड निर्माण व्हायचे बोलणाऱ्या लोकांबद्दल, कारण मग मी बोलत नसायचो, मग कोणी बोलायला लागलं की मला त्याचा राग पण यायचा. पण मी असं ऐकलं होतं सर, जे पिकतं ते विकतच असं नाहीये. तर मी म्हटलं मी असाच आहे, मी असाच आहे, मी असाच आहे. तर मला एक व्यक्तीने समजावलं, मार्केटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जर तुम्ही बदलले नाही तर तुम्ही ग्रोथ नाही करू शकत. मार्केटची रिक्वायरमेंट काय आहे तसं तुम्हाला बदलावं लागत. तर मी म्हणलं मला तर काहीच करता येत नाही, मला बोलता येत नाही. पण सर, आज तुम्हाला माहिती आहे सर, कुठला व्यक्ती आईच्या पोटातून शिकून येतो सांगा बरं मला? हा सर, झाकीर हुसेन साहेब माहित तुम्हाला, तबला वाजवायचे. आईच्या पोटातून सर शिकून आले ते तबला वाजवणं? नाही सर. लता मंगेशकर मॅडम आईच्या पोटातून सिंगिंग शिकून आल्या होत्या? नाही सर. सचिन तेंडुलकर क्रिकेट सर आईच्या पोटातून शिकले होते? नाही सर. सर ते त्यात उतरले आणि सर मग ते शिकले. सर तुम्ही एक म्हण ऐकली का नाही हो, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही? ऐकली का नाही ऐकली? येस. सर पाण्यात पडा, ऑटोमॅटिक समजेल सर. इथं सगळं शिकवलं जातं सर. इथं ज्याला चालता येत नाही ना देवद्या अशोक सर, त्याला चालणाऱ्याच्या पाठीवर बसवलं जातं. त्याला पळता येत नाही ना सर, त्याला पळणाऱ्याच्या पाठीवर बसवतं. आणि त्याला पोहता येत नाही ना सर, त्याला पोहणाऱ्याच्या पाठीवर बसवतं. फक्त एकच आहे, तो पाठीवर बसला पाहिजे. सर पाठीवर बसा, आपल्याकडे ट्रेनिंग आहे, एज्युकेशन आहे. हळूहळू सर तुम्ही एवढं भारी बोलणार, एवढं भारी बोलणार सर, की मला पण तुम्ही आवरू शकता सर.
आज तुमचा एक फोटो काढून ठेवा अशोक सर, मी तुम्हाला चॅलेंज करतो अशोक सर, तुमचा एक फोटो काढून ठेवा, तुमची अडचणी, तुमचे प्रॉब्लेम कागदावर लिहून ठेवा सर. आणि आज नंतर आपण पुन्हा 3 वर्षानंतर ह्या कागदावरती पुन्हा बोलू सर, ह्या फोटोवरती पुन्हा बोलू सर. 360 डिग्रीचं परिवर्तन होईल सर, 360 डिग्रीचं. बरं, बिंदास सर, सुरुवात करा, मस्त आपण काम करूया. करता येत नाही असं काही नाही, सगळं करता येईल सर आपल्याला. कसं करता सर? पैसे कॅश देतो का ऑनलाईन देता सर? तर पैसा तर मॅनेज करू, पण मला वाटतंय वरच्या लोक पैसा कमवतोय. आता ऑब्जेक्शन शिफ्ट झालं, पहिले ऑब्जेक्शन शिफ्ट झालं, काय वरचे पैसे कमवतात. अच्छा, बरोबर आहे सर. सर, तुम्हाला असं वाटतं का फक्त वरच्यालाच पैसे वरचे कमवतात? आता असा प्रश्न आहे, ऑब्जेक्शन बरेच येतं का असं ऑब्जेक्शन, वरच्यालाच पैसे मिळतात? येस. सर मला एक प्रश्नाचं उत्तर द्या अशोक सर. कंपनीमध्ये वर्कर पण असतात आणि मॅनेजर पण असतात, पगार जास्त कोणाला असतो अशोक सर, वर्करला का मॅनेजरला. मॅनेजरला? मॅनेजरला. शारीरिक कष्ट कोण जास्त करतो? वर्कर. मग असं का हो, वर्कर जास्त मेहनत करतो, मॅनेजरला जास्त पगार, असं का? वाय? त्यांचे शिक्षण वगैरे आहे म्हणून. शिक्षण आहे मग नुसतं शिक्षणावर का नाही सर? पैसे मिळतात जबाबदारीचे, पैसे मिळतात जबाबदारीचे. वर्करवर कुठली जबाबदारी नाहीये, त्याला जायचं आठवडाभर 8 तास आपलं काम करायचं, गधे काम करायचं, घरी यायचं. पण घरी आल्याच्या नंतर ते जे सगळ्यांनी काम केलं त्याच्यात काही मिस्टेक झाल्या तर त्याच्या रिस्पॉन्सिबल कोण असतो? कोण असतो सर? तो मॅनेजर. मॅनेजर. बरं, आणि म्हणून सर मॅनेजरला जास्त पगार असतो, जबाबदारीचे पैसे मिळतात सर. बरं, मग सर तुम्हाला वाटतं वरचे पैसे कमवतात, असं काही नाही सर. आपला प्लॅन मध्ये खालच्याला पण पैसे मिळतात, वरच्याला पण मिळतात. पण वरचे लोक मोठे पैसे का कमवतात? कारण खाली ज्यावेळेस तुम्ही येता सर, त्यावेळेस तुम्ही एकटे असता, तुम्ही एकटे काम करता. बरं, आणि जसं जसं तुमची टीम बनती, जसं जसं तुम्ही टीम बनती, तशी तशी तुमचं काय होतं, जे वरती वरती जातात तसं तशी तुमची टीम बनायला लागते सर. एकट्याने तुम्ही 8 तास काम केलं तर तुमचं 8 तास काम होईल. समजा तुम्ही 8 तास काम करता, तुम्हाला 10,000 मिळायला लागले. पण जर तुमच्या टीम मध्ये 8 तास काम करणारे 100 लोक आले तर सर 800 तास काम झालं की नाही झालं, मग त्याच्यावर इन्कम मिळतं सर. आणि हा टर्नओव्हर गेम आहे सर, हा टर्नओव्हर मिळतो. आणि जसं वरती जाईल तसं मोठं इन्कम मिळतं सर. बरोबर. तर सर मग मला असं वाटतं असं काही नाहीये. आणि जर तुम्हाला वाटतंय सर वरच्यालाच पैसे मिळतात, सर जाऊ आपण पण वरतीच जाऊ ना सर. आपल्याला कशाला खाली राहायचं सांगा बरं मला. चला वरती जाऊ, वरतीच पैसे नाही आपण दोघं वरती जाऊ सर. चला वरती जाऊनच पैसे कमवू सर, खाली पैसेच नाही सर. कसं करता? द्या, कॅश देता का ऑनलाईन देता सांगा? सर स्कॅनर पाठवा. द्या, पाठवा 30,000 रुपये सर, फास्ट. येस सर, थँक्यू. ओके, नेक्स्ट. मला वाटतं मॅक्सिमम झाले आता. ओके, एक शेवटचा क्वेश्चन घेऊया. तर लोकांचं काय की जॉईन आहेत करत करत नाहीयेत. ज्यावेळेस मी प्लॅन द्यायला जाते ना, तर काही त्यांचं स्वतःचं ट्रेडिशनल मध्ये बिझनेस आहे, तर त्यांचं म्हणणं कसं होतं की तुमचं सगळं खरं आहे, प्लॅन पण आहे, ऑलरेडी त्यांनी नेटवर्किंग पण केलेलं असतं, बऱ्याच कंपनी येऊन गेलेले, कुठं ना कुठं तरी त्यांनी काम केलेलं आहे. पण ते काय म्हणतात की मॅडम तुम्ही जे सांगताय आम्हाला, आमचं ऑलरेडी ट्रेडिशनल मध्ये कुठंतरी सेट आहे, 1-1.5 लाख रुपयापर्यंत आम्ही कमवतोय. पण तुम्ही म्हणताय की नेटवर्क हे लोकांकडूनच तयार होतं. ज्यावेळेस तुम्ही आम्हाला त्या लोकांकडे घेऊन जाणार मी माझ्या लिस्टवरती, तर ते जर आहे ना काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे ते जर नाही झाले किंवा त्यांना जर काही इरिटेट झालं, तर मला माझी लिस्ट खराब नकोय, मला माझी फेस व्हॅल्यू खराब नाही करायची, कारण खूप कष्टाने मी ती लोक उभा केलेले. तुम्ही जाणार काहीतरी सांगणार आणि मग माझे लोक खराब होणार. मग ह्यावेळेस त्यांना आपण काय सांगू शकतो की ही लिस्ट का नाही खराब होणार? बघा, त्यांना काय सांगू शकतो आपण. बघा सर, तुम्ही वेल सेट आहात, तुमचं दुकान चालू आहे, तुम्हाला 4 पैसे मिळतात ऑलरेडी. पण तुम्हाला असं वाटत नाही का सर की मार्केटमध्ये असे लोक आहेत, त्यांना संधीची गरज आहे, त्यांना पैशाची गरज आहे, त्यांना आवश्यकता आहे. तुमचं चाललंय सर, तुमचं भागलंय, तुमचं मस्त टोमॅटो चालू आहे. पण तुमच्या लिस्टमध्ये असे लोक नाहीत का की यांच्याकडे रोजगार नाहीये, त्यांना पैशाची आवश्यकता आहे, त्यांना काहीतरी करायचंय, नोकरीमध्ये भागत नाहीयेत, हाऊसवाईफ आहेत, दुपारच्या फावल्या वेळेमध्ये त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे. मग त्यांना काय करावं? तर महिलांना ऑप्शन असतात, ब्युटी पार्लरचं करणं, शिलाई काम करणं, पिको फॉल करणं किंवा काहीतरी छोटे मोठे काम करणं. पण त्यांना ते पण जमत नाहीये, त्यांना काय करावं कळत नाही. असे खूप लोक आहेत सर, त्यांना संधीची गरज आहे. बरं, तर सर हा बिझनेस काय संधी दाखवण्याचा आहे. तर आपण ज्यांना संधीची गरज आहे ना सर, असं वाटतं अशा लोकांसमोर प्रपोजल मांडू. आवडलं तर येतील, नाही आवडलं तर नाही येणार. बरोबर ना? आता सर तुम्ही मला आता नाही म्हटले तर तुमचं आणि माझं रिलेशन खराब होणार आहे का सर? अजिबात नाही ना सर, अजिबात नाही. एखादा विषय आहे जो मला पटेल तर तुम्हाला आवडेल असं नाही ना सर. किराणा दुकानात गेलो आपण किंवा कपड्याच्या दुकानात गेलो तर तिथं 10 साड्या असतात. मग त्या 10 साड्यापैकी आपल्याला एकच साडी आवडती. मग त्या 9 आवडल्याने ज्या मला आवडल्या दुसऱ्या कोणाला तरी आवडणार आहे ना. बरोबर ना? मग असं कुठं होतं का सर? कधीच होत नाही सर.
बरं ना. आपण काय करूया, ज्या लोकांना संधीची गरज आहे अशा लोकांशी आपण 10-12 लोकांशी आपण बोलूया, बिझनेस त्यांना प्रमोट करूया. बरं, ह्या बिझनेसमध्ये बिझनेस डेव्हलप करायला तुम्हाला कोण म्हणलं सर 100 200 300 लोक पाहिजे? सर हा तुमचा गोडगरी समज आहे सर. एवढ्या लोकांपर्यंत आपल्याला जायचंच नाहीये सर, गरजच नाही 200-500 लोक जॉईन करण्याची. सर हा बिझनेस प्लॅन चालतो हा 4x4च्या थीमवरती. सर इथं चांगले काम करणारे ऍक्टिव्ह 4 लोक पाहिजे सर. किती लोक पाहिजे? 4. आणि 4 लोक मिळतील आपल्याला 8, 10, 12, 15 लोकांमधून मिळून जातील आपल्याला. मग त्या 4 लोकांपासून आपण नेटवर्क बिल्ड करू शकतो. हा बिझनेस नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय? नेटवर्क थ्रू नेटवर्क, नेटवर्क थ्रू नेटवर्क, नेटवर्क थ्रू नेटवर्क, नेटवर्क थ्रू नेटवर्क, असं नेटवर्क बिल्ड करण्यात आहे सर. आणि असं काही नाही सर, असं काहीच नाही. त्यामुळे हा बिझनेस 100% होईल. आणि सर मला सांगा, जर एखाद्याला गरज आहे, आवश्यकता आहे, तर तो बिंदास्त तुमच्याबरोबर कनेक्ट होईल ना, का होणार नाही? बरं, आपल्या बिझनेसमध्ये लोक कनेक्ट करण्याची वेगवेगळी आपल्याकडे पद्धती. काही लोक प्रोडक्टला कनेक्ट करून स्टार्टअप करतात, काही याला करतात, त्याला करतात. मग काही एक्झाम्पल दाखवा. मग उद्या असे तुम्ही अशा लोकांना काही एव्हिडन्स दाखवणं गरजेचं सर. हे बघा, हे व्यक्ती आहेत, यांचं एक ट्रॅडिशनल बिझनेस होता, ह्या बिझनेसमध्ये एवढे सेट झाले सर, यांचा असा. मग असे ट्रॅडिशनल बिझनेसवाले कधी पण काय करायचं माहितीये का, तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये तुम्ही मल्टिपल प्रोफेशनच्या लोकांचे तुमच्याकडे फोटोग्राफ पाहिजे सक्सेसचे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा पोलीस ऑफिसर भेटले, तुम्ही पोलीस लोकांनी आपल्याकडे किती कसे ग्रोथ केली याची इन्कम फोटो पाहिजे. जर तुमच्याकडे एखादा तुम्हाला हाऊसवाईफ भेटल्या, तर हाऊसवाईफने कशा ग्रोथ केल्या याचे फोटो पाहिजे. जर तुमच्याकडे एखादा टीचर भेटले, टीचरने कशा ग्रोथ केल्या याचे फोटो पाहिजे. जर तुमच्याकडे डॉक्टर भेटले, डॉक्टरचे ग्रोथ, एखादा शेतकरी, असे तुमच्याकडे व्हेरिएशन. आणि लक्षात घ्यायचं, कधी पण ज्या व्यक्तीला मी प्लॅन द्यायला चाललो ना, तसं माझ्याकडे इव्हिडन्स आहेत का दाखवायला. मग अजून एक तुम्हाला डेटा खूप महत्वाचा आहे, तो बरेच लोक याला निग्लेक्ट करत आहेत, ते म्हणजे आता इन्स्टावरती येणाऱ्या छोट्या छोट्या 30-30 सेकंदाच्या रील. मी काय करणार माहितीये का, मी सिंपल काम केलं पाहिजे, त्या रील मी डाउनलोड करून ठेवल्या पाहिजे आणि फोल्डर करून ठेवा त्या त्या कॅटेगरीच्या लोकांचा. डोक्यात पाहिजे, मी एका बिझनेसमॅन व्यक्तीला, मी आता एका मॅनेजरला प्लॅन द्यायला चाललो, तर आपल्या टीम कंपनीमध्ये कोण मॅनेजर होते आणि त्यांनी पैसे कमवले, मॅनेजरची व्हिडिओ काढून ठेवा बाजूला. तर बघा सर, तुमच्यासारखे मॅनेजर होते सर. कोण डॉक्टर होते, कोण पोलीस होते, कोण ऍडव्होकेट होते. तशा तुम्ही प्रोफेशनचे व्हिडिओ जर ठेवल्या, त्यांना सिमिलरिटी दाखवली, तर हे बघा सर, तुमच्यासारखंच प्रोफेशन होतं. हे बघा सर, शेतात काम करणारी लेडीज सर, शेतकरी असं होतं सर. तुम्ही काय बोलता मला जमणार नाही, मला होणार सर, सिमिलर प्रोफेशन आहे सर. त्यांनी ही ग्रोथ केली, मग तुम्ही का नाही करणार सांगा बरं मला. म्हणजे इव्हिडन्स काय करतात, लोकांचे काय करतात, क्वेश्चन ब्रेक करतात. त्यामुळे तुम्हाला ते समजावं लागेल. आणि सर, इथं आपण करतोय काय, लोकांना हेल्थ देतोय सर, वेल्थ देतोय, हॅपीनेस देतोय सर, बरोबर ना. लोकांच्या आरोग्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, लोकांना आनंद देतोय. एवढ्या मोठ्या गोष्टी करतोय सर, इतक्या सुंदर गोष्टी. तर का असं होईल सांगा बरं मला. कधीच होणार नाही सर. आपण आपलं कर्म करूया, जो ज्याला आवडेल तो आपल्यावर येईल, जो नाही आवडेल तो नाही आवडला. एवढं काय त्याच्यात सर, कोण कुठलं असं काही नाही सर. आणि आपण लोकांना काय मागतोय, आपण इथं थोडीच लोकांना किडन्या मागतोय, की आपण फुफ्फुस द्या म्हणतोय, हृदय द्या म्हणतोय. काय नाही सर, आपण लोकांना फक्त साथ मागतोय सर. आपण लोकांना काय मागतोय, फक्त साथ मागतोय सर. हे साथच मागतोय ना, एवढं काय त्यात. हे त्यांचं थोडं काउन्सिलिंग केलं पाहिजे. हा काउन्सिलिंगचा पार्ट आला. ओके. सर, बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की आपल्याला लोकांच्या घरोघरी जावं लागतं का, तर याच्यावर आपण काय बोलू शकतो किंवा काय उत्तर देऊ शकतो? त्यांना समजवलं पाहिजे सर. बघा, मार्केटमध्ये तीन टाईपचे लोक असतात. एक असतात प्रोडक्ट कस्टमर, एक असतात सेलर, आणि एक असतात. तर प्रोडक्ट कस्टमर पण मोठा पैसा कमवत नाही आणि मॅन्युफॅक्चरर पण मोठा पैसा कमवत नाही. मोठा पैसा कमवला जातो आजकाल फील्डमध्ये सेलर, सगळ्यात मोठा पैसा असतो सर. पण जर बघितलं ना सर, तर हे फील्ड एक सगळ्यात मोठ्या पैशाचं फील्ड आहे. इथं सगळ्यात मोठा गड. ह्या फील्डची खासियत काय माहितीये का, तुम्ही इथे ह्यूज पैसा कमवू शकता मोठ्या लेवलचा. तर सर, पहिला मुद्दा इथं आहे की तुम्हाला ना सर, ह्या बिझनेसमध्ये दोन दोन पद्धतीने इन्कम कमवतात. एक सेलिंग थ्रू, एक इथं नेटवर्क थ्रू. तर जर मला विचारलं तर सेलिंग सर, सेल्समन मला पण आवडत नाही. सेलिंग करून कधी आतापर्यंत माणूस, बरं मला कुठल्या सेल्समननी मर्सिडीज घेतली? कधीच घेतली नाही. लोकांनी मर्सिडीज घेतल्या. सेल्समननी कधी नाही, बिझनेसमॅननी घेतल्या. सेल्समन मोठा होत नाही सर, बिझनेसमॅन मोठा होतो. हा बिझनेस सेल्समन बनवण्याचा नाही, हा बिझनेसमॅन बनवण्याचा बिझनेस आहे सर. मग आपलं नेटवर्क, फ्रँचायसी मॉडेल काय आहे, कसं आहे, आणि असं काम करून आपण ग्रोथ करू शकतो. बरं. तर सर, मग आता बाबा रामदेवजींनी पण काय केलं, तेच केलं का नाही केलं? बरोबर ना. जिओ काय करतं, तेच करतं का नाही करत? दर महिन्याला लोकांना फोन करतो, आपकी व्हॅलिडिटी खतम होती आई. बरोबर ना. आज जर पाहिले बाबा रामदेवजींनी पण लोक योगा करा, प्राणायाम करा, तेच कनेक्ट केलं सर. हा बिझनेस पब्लिकचा बिझनेस आहे. मग इथं तुम्ही रॉबर्ट कियोसाकीचे 4 आपले कॅश फ्लो कोऑर्डिनेट, पैसे कमवण्याचे 4 मार्ग, एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट,
इन्व्हेस्टर, चौथं त्यानंतर जर पाहिलं तर बिझनेसमॅन. मग एम्प्लॉयमेंट लोक पैसे कसे कमवतात, टाइम आणि एफर्ट्स वरती. सेल्फ एम्प्लॉयमेंट टाइम एफर्ट स्किल वरती, इन्व्हेस्टर पैशावरती आणि बिझनेसमॅन पब्लिक वरती. मग इथं जिओचं एक्झाम्पल दिलं, जिओने कसं मोठी ग्रोथ केली, येवलेने कशी मोठी ग्रोथ केली. मग हे फ्रँचायसी मॉड्यूल कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात टाका, हे मॉड्यूल डोक्यात घ्या. तेव्हा अजून त्यांना काय होईल, हे डोक्यातून निघून जाईल की लोकांच्या घरी जावं लागतं, विकावं लागतं का नाहीये. आणि त्यांना म्हणायचं मला पण आवडत नाही सर, मला पण विकायला आवडत नाही, मी नाही याच्यात पडत. आपण इथे बिझनेसमॅन डेव्हलप करू, इथे बिझनेसमॅन डेव्हलप करू, बघा किती मोठं काम होईल, खूप मोठं काम होईल. ती कन्सेप्ट लोकांना क्लिअर करा. ओके, ओके सर. चलो. तर मला वाटतं ऑलमोस्ट मॅक्सिमम आपण क्वेश्चन कव्हर केलेत. आणि तुम्हाला मी रिपीट सांगतो सर, ऑब्जेक्शन हँडलिंगचे युट्यूबवरती प्रचंड व्हिडिओ येत आहे आपल्या. ज्याला ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये एक्सपर्ट व्हायचं ना, त्यांनी प्लॅन द्यायच्या अगोदर जर एक ती व्हिडिओ कानात टाकले, हेडफोन टाकला, कानात टाकून जर ऐकून गेला ना 4-5-6 वेळेला, ऑटोमॅटिक शब्द फुटायला लागतील. बघा कधी कधी ना आपण गाणं आहे ना, गाणं लिहून पाठ करत नाही, बरोबर ना. आपण वारंवार ऐकतो तेव्हा अचानक आपल्या तोंडातून ते गाणं निघायला लागतं, बरोबर ना. आपण गाणं म्हणायला लागतो. मग बरोबर. एखाद्याला आहे ना ऐकून ऐकून पण ते डायलॉग कळतात, ऐकून ऐकून पण ते डायलॉग कळतात. त्याच्यावरती थोडस सुरुवात बोला, प्रश्न हँडल करा. पण एक लक्षात घ्या, ऑब्जेक्शन जर हँडल नाही केले तर पैसे मिळणार नाहीत. आणि टार्गेट करा मित्रांनो, 10 जर प्लॅन दिले तर 3%, 30% क्लोजिंग हे ऑन द स्पॉटच झालं पाहिजे. ऑन द स्पॉट, डेट घेऊन उठू नका. डेट घेऊन जर उठला तर ते पैसे परत मिळतील की नाही मिळतील, क्लोजिंग होईल की नाही होणार नाही. डबल डबल काम कमीत कमी करा. 30% क्लोजिंग ऑन द स्पॉट करा, 70%च फॉलोअप घ्या. नाही तर सगळं प्लॅन देतोय आणि सगळं फॉलोअप मध्ये टाकतोय, तर असं करून चालणार नाही. मग फॉलोअप डबल डबल काम होईल, ऑन द स्पॉट काम होणार नाही. ओके, ओके येस सर. सर. एक बार जोरदार क्लॅपिंग करा सगळे. तर रिले अमोल सर, तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेतलंय. आणि कुठल्या वेनी सेल्फ स्टोरी, थर्ड पर्सन स्टोरी, कशा पद्धतीने लोकांना टर्न केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी समजूल्यात. पण मला असं वाटतं की अमोल सर याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, वारंवार ऐकणं गरजेचं आहे या गोष्टी. आणि हेच बेस आहे बिझनेसचा. आणि मला विश्वास आहे की पॉसिबल असेल तर आपण याला युट्यूबला देऊ. पण वेट करू नका, आजच फील्डवर जा आणि 1-2-3 जॉईनिंग काढा. जिथं सीओ झालाय त्या एरियात 10-10-20-20 जॉईनिंग तुम्ही काढू शकता, उठायचंच नाही. सो चला, येस सर. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि बेसिक्स काम करण्यासाठी टार्गेट घेऊन उतरा. आणि एव्हरी मंथ प्रत्येक इंडिपेंडंट माणूस 1.5-2-3 लाख PV वर उतरा. मॅनेजमेंट मोड मध्ये नाही, डुईंग मोड पाहिजे. ते करा, असं करा, तसं करा नाही. चलो आपण करूया, ह्या अँगलने काम केलं तर मोठी मोमेंट पॉईंट. सो चलो, बेस्ट ऑफ लक. येस सर. थँक्यू सर. थँक्यू सर.